नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालबालिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 तत्वाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी नयना तांबे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरणाचे अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधू साधू साधू. आज आपण या मालिकेचे 83वे व्याख्यान घेऊन आलेलो आहोत. तसेच 207वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती. आजचे आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. मिसाळकर सर डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर कार्यरत होते. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ पाली मधून नेट केलेले आहे. 8 वर्षापासून सर MA च्या विद्यार्थ्यांना जातक त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहेत आणि सध्या धम्मपद अट्टकथा सुद्धा शिकवत आहेत. सक्क, नागा, यक्ष या पाली साहित्यातील व्यक्तिमत्वावर सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केलेले आहेत. सरांनी त्यांचा MPhilचा प्रबंध 31 प्लॅनेट्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 31 स्तर हा सबमिट केलेला आहे. त्याचबरोबर धम्मपद, अट्टकथा व जातक या विषयामध्ये सरांना विशेष रस आहे. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. असा सरांचा थोडक्यात परिचय देऊन मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषय व्याख्यान क्रमांक 83 207 अस्सक जातक वर्णना या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी सरांना नम्र विनंती करत आहे. आदरणीय दयानंदजी मिसाळकर सरांना. साधू साधू साधू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. शोभा मॅडम, आपले खूप खूप आभार परिचय करून दिल्याबद्दल आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल. धम्मसाखाच्या समूहाचे आयोजकांचे पण खूप खूप आभार. आजची कथा जी आहे ती आहे अस्सक जातक. हे आहे 207 क्रमांकाचं आणि अस्सक हे एका राजाबद्दलची कथा आहे. खूप छोटीशी आहे आणि थोडासा गमतीशीर भाग पण आहे त्यात. पण अर्थात आपण आतापर्यंत बघितलंय की गमतीशीर भाग तो गमतीशीर नसतो, तो खूप सिरियस असतो. आणि पूर्ण जीवन तत्वज्ञान किंवा बुद्धाचा उपदेश जो आहे तो कसा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बुद्ध सांगतात ते आपल्याला दिसून येत आहे. तर कथा खूप छोटी आहे म्हणून सेशनही लवकर संपेल असं वाटतंय. आणि तुमचे काही प्रश्न उत्तर असले किंवा कोणाला काही सुचवायचं असलं तर तो वेळ आपण त्यासाठी देऊ शकतो. तर ही कथा अशी आहे की एक राजा आहे आणि त्याची
राणी जी आहे त्याची प्रिय राणी ला प्राप्त होते. तिचा मृत्यू झाल्यामुळे तो राजा खूप खचून जातो आणि तिला जो आहे तिचे अंत्यसंस्कार तो करतच नाही. तिला तेलाच्या दोन्हीमध्ये ठेवून तिचं म्हणजे शरीर खराब होऊ नये, मृत शरीर खराब होऊ नये म्हणून जे काही त्यावेळीची पद्धत असेल त्या तिला ठेवल्या जात आहे. आणि 6 दिवस जातो तो राजा आहे ना राजकारभाराकडे लक्ष देत नाही, एवढा त्या राणीच्या दुःखात शोकमग्न असतो. त्यामुळे सगळे लोक त्यांना समजून सांगतात, अमात्य आहेत किंवा बाकी सगळे नातेवाईक मित्र परिवार त्याला सांगतो की हे अनिच्य आहे, मृत्यू तर सगळ्याचाच होत असतो. त्यामुळे तू असा विचार नको करू, हे अंत्यविधी कर या तुझ्या राणीचा आणि राज्याकडे लक्ष दे. पण तो कोणाचंच ऐकत नाही तो राजा. आणि पुढे मग एक जो ऋषी असतो म्हणजे तो बोधिसत्व असतो, तपस्वी, तो त्याला कळतं की हा राजा आपला म्हणजे जो राजधर्म आहे तो पाळत नाही आणि म्हणून तो त्या राजाच्या उद्यानात येतो आणि एका सेवकामार्फत राजाशी संपर्क करतो. आणि राजाला मृत्यू अटळ कसा आहे आणि मृत्यूनंतर काय होत आहे, म्हणजे एखादा जीव जो आहे त्याचं काय होत आहे आणि त्याचं मेंटल स्टेटस कसं असतंय, तो काय विचार करतो. समजलं का? आज मी या माझे प्रिय व्यक्तीचा मृत्यू जर झाला असेल तर ती कोणत्या योनीमध्ये गेली आपल्याला माहिती नाही, पहिली गोष्ट. तर नंतर त्या योनीमध्ये ती तुम्ही जसा तिचा विचार करता तशी ती तुमचा विचार करतच असेल असं नाहीये. म्हणजे खूप गंभीर आहे, आपण नंतर चर्चा करूच करू. तर मृत्यू संबंधी खूप चांगलं जातक हे सांगितलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे थोडस मजेशीर पण उदाहरण त्यांनी दिलेले आहे किंवा अतीत कथा सांगितलेली आहे. तर आपण पीपीटी मार्फत ही अतीत कथा समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर असं का जातक वर्णना, ठीक आहे. एक राजा म्हणजे या पीपीटीतच पूर्ण ज्या इमेजेस टाकलेल्या आहेत ज्योती मॅडमने, एक शेणकिडा आहे, एक राजा आहे दुःखी आणि एक राणी आहे, ती असं सर्कल मध्ये दाखवलेली आहे. म्हणजे राजा तिच्या विचारात कसा मग्न आहे. तर खूप सुंदर हे चित्र जे आहे, इमेजेस त्यात टाकलेले आहेत. AI इमेजेस आहेत पण परफेक्ट आहेत असं मला वाटतंय. त्या असं जातक वर्णनाला तुम्हाला पण त्याचा प्रचिती कथा झाल्यावर येईल. तर अयम असक राजे नाती इदं सथा जेतवने विहारंतो पुराण द्वितीयक अलोभन आरभ कथेसी. ठीक आहे. तर ही अयमसक राजे नाती ही जी धम्मदेसना जी आहे, शास्त्याने जेतवनमध्ये विहार करत असताना कोणाच्या संदर्भात सांगितलेली आहे? पुराण द्वितीयका प्रलोभन, म्हणजे त्याची जी पूर्व पत्नी जी होती, तिची पत्नी बद्दल ती सांगितलेली आहे. सोही भिक्खू सत्तारा सच्चंकी रंग भिक्खू उखंटितोसी ती पुठ्ठो सच्चंती वत्वा के न उखंठा पितोसी ती उत्ते पुराण द्वितीयका ती आहा. तर आपण अनेक कथा अशा बघितलेल्या जातात, कथा की एखादा भिक्खू जो आहे त्याला आपल्या पत्नीबद्दल, पूर्वाश्रमीची पत्नी म्हणतो, कारण गृहत्याग केल्यावर प्रवज्जित झाल्यावर त्याचा संबंध तुटलेला आहे ना त्या संसाराशी, त्या नातेवाईकाशी, है ना. आता ती त्याची पत्नी नाही आहे, ती स्त्री जिवंत आहे पण ती पत्नी नाही आहे. ठीक आहे, ती एक स्त्रीच्या रूपात आहे एका, कारण भिक्खूची पत्नी नसते म्हणून त्याला नेहमीच पुराण द्वितीयका असा शब्द वापरलेला आहे, पूर्वाश्रमीची पत्नी. ठीक आहे. प्रलोभन म्हणजे प्रलोभन, म्हणजे तिच्या आसक्तीमध्ये, तिचे आठवणीत काय झालेला आहे, तो उत्कंठित झालेला आहे तो भिक्खू. आणि उत्कंठित झालेला आहे म्हणजे त्याचा व्यवस्थित लक्ष नाही, ध्यानामध्ये अभ्यासामध्ये काही लक्ष नाही आहे. आणि त्याची लक्षणं आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येतात की तो बारीक होतो चेहरा, म्हणजे काळवंटतो चेहरा, शुष्क होतो चेहरा, आणि तो सुरुवातीला तर कोणाला सांगत नाही, लाज वाटते. कसं सांगायचं की मला पत्नीची आठवण येते किंवा काही गोष्टीची आठवण येते, तर ते तर नीतीत बसत नाही ना, विनयात बसत नाही. मग कसं सांगायचं, तर लपून ठेवायचं. लपून ठेवल्यामुळं काय होतं की
त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, मनावर तर परिणाम होऊन त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि तो तिकडे कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, त्याला जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये. आणि मग ती गोष्ट आहे ते बाकी भिक्खूंना लक्षात येते, अरे हा एकटा एकटा राहतो, काळवंडला आहे किंवा बरोबर जेवत नाही, बारीक झालेला आहे. मग त्याला ते विचारतात की अरे बाबा तू असं का झालं, काय अडचण आहे तुला? मग तो सांगतो की मला माझी पुराण द्वितीय का ची खूप आठवण येत आहे, त्यामुळे मी उत्कंठित झालेला आहे. मग ते भिक्खू जे आहेत ते बुद्धांकडे घेऊन जायचे त्या भिक्खूला की याचा असा असा प्रॉब्लेम आहे. मग बुद्ध आहे ना त्या लोकांवर एकदम विश्वास ठेवत नाही, डायरेक्ट त्या भिक्खूला प्रत्यक्ष विचारायचे की सच्चम किर त्वं भिक्खू उखंठितोसी, असं म्हणजे त्याला विचार, खरंच का तू उत्कंठित झालेला आहेस काय? तर तो म्हणायचा सच्चंती वत्वा, म्हणजे त्यानं खरं आहे असं बोलून. मग बुद्ध म्हणायचे के न उखंठा पितोसी ती, कशामुळे तू उत्कंठित झालेला आहे? मग तो सांगतो पुराण द्वितीय का ती आहा, म्हणजे सरळ सरळ आहे, म्हणजे लपवणं नाही काही नाही. आणि बुद्ध पण एक शिस्तप्रिय एक आचार्य जे आहेत, म्हणजे समोरच्याला विचारायचं, ऐक्यू माहितीवर हे विचारायचं, प्रत्यक्ष डायरेक्ट डायरेक्ट इंटरॅक्शन आहे ना, हा फार महत्वाचा गुण आहे. छोटा असतो तो, आपल्याला वाटतं की हे काय नेम प्रत्येक कथेत येत आहे, पण तो बुद्धाचा गुण आहे की एखादी काही घटना घडली, एखाद्यानं काही विनयाचा भंग केला असेल, विनय तोडला असेल, तर बुद्ध त्याला विचारायचे, किंवा एखादा काही त्याला प्रॉब्लेम असेल तर त्याला बुद्ध प्रत्यक्ष विचारायचे, असं का करतोस, तसं का करतोस, आणि सत्य जाणून घ्यायचे. आणि म्हणून ही जी गुरु शिष्यामधलं जे नातं आहे ना ट्रान्सपरन्सीचं, ते फार महत्वाचं वाटतंय आणि त्यालाच आपण हायलाइट करायला पाहिजे. म्हणून एखादं वाक्य हे काय उत्कंठित झालेलं आहे, ठीक आहे, याच्या आधी कथेत आलेलं आहे, पण ते त्रिपिटकात किंवा अट्टकथाचा भाग आहे तो, आणि ती सिस्टीम आहे त्यावेळेस संघामधली, गुरु आणि शिष्य मधलं संवाद कसे व्हायचे ते बघण्यासाठी, जे संवाद आपल्याला आज सुद्धा गरजेचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही ऐकू माहितीवरच आपण एकदम रिॲक्शन देतो, एकदम प्रतिसाद देतो ऐकून, म्हणजे सत्य न जाणता. तर सत्य जाणून नंतर मग काय जो प्रतिसाद द्यायचा तो दिला तर ठीक आहे, पण ऐकू माहितीवर, चुकीच्या माहितीवर, चुकीच्या तथ्यावर जो तुम्ही रिस्पॉन्स करता तो अत्यंत चुकीचा आहे, हे यातून आपल्याला शिकायचं आहे. असो, तर अथनंग सत्ता, तेव्हा शास्त्राला त्याने सांगितलं की मला माझ्या पत्नीची आठवण येत आहे. तेव्हा शास्त्राने म्हटलं न इदानेव तस्सा भिक्खू इथ्या तई सिनेओ अथी पुब्बेपी त्वं तं निस्साय महादुःखं पत्तोती वत्वा अतितं आहारी. तेव्हा बुद्धाने म्हटलं की न इदानेव, आत्ताच नाही, तसा भिक्खू इथिया तई सिनेओ अथी अथी, तर ही तुझी स्त्री जी आहे, तुझी पत्नी आहे, आत्ताच तुला प्रिय नाही आहे, अतिप्रिय नाही आहे, हे पूर्वजन्मी सुद्धा अशीच ती तुला अतिप्रिय होती, ज्याच्यामुळे है ना, निस्साय, तन निस्साय म्हणजे तिच्यामुळे, तिच्या आधाराने, तिच्यामुळे महादुःखं पत्तो, महादुःखाला तुम्ही प्राप्त झाले, तुला खूप महादुःख झालं होतं त्या प्रिय पत्नीमुळे, ती वत्वा अतितं आहारी. आता अतितं म्हणजे अतीत कथा सांगितली. तर आता ती जी कथा नेहमीप्रमाणे जे आहे, आता हा जो पशुपन्नाचा प्रसंग आहे, वर्तमान कथा आहे बुद्धकालीन, ते पहिल्या पॅराग्राफ मध्ये आलेली आहे. काही भिक्खूला त्याच्या पत्नीची आठवण आली, नंतर बुद्धाशी संवाद झाल्यावर बुद्धाने म्हटलं की आताच नाही, पूर्वी सुद्धा ही तुझी प्रिय पत्नीमुळे तू दुःखास प्राप्त झालेला आहे, आणि आता पण प्राप्त झालेला आहे, दुःखी झालेला आहे तू. तर त्यांनी विचारल्यावर मग बुद्धाने ती कथा सांगितली. अतिते काशी रठ्ठे है ना. आता बघा एक वेगळं आलं, पहिले ना अतिथे वाराणसी हे ब्रह्मदत्त राज्यं राज्यं कारेंतो असं असतं की नाही, आता तसं नाही आहे, इथं वेगळं आलेलं आहे. त्यामुळं याच्यावर पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की कधी कधी संदर्भ बदलतात तर त्याचा त्याची हिस्ट्री पण बदलते, किंवा आपल्याला भौगोलिक माहिती पण मिळते. काशी रठ्ठे म्हणजे काशी राष्ट्र,
ठीक आहे. पाटली नगरे, है ना, पाटली नगरे असं सांगितलेलं आहे त्यांनी. पाटली नगर काय असेल तर तुम्ही विचार करा काय असेल. पाटलीपुत्र जे आहे, है ना, किंवा पटना ते असेल. अस्सको नाम राजा राज्यंकारेसी, त्यावेळेस अस्सक नावाचा राजा राज्य करत होता. तस उपरी नाम अग्गमहेसी. अग्गमहेसी म्हणजे काय? अग्र महिसी म्हणजे स्त्री, अग्रस्त्री म्हणजे कोण? तर पट्टराणी जे म्हणतो ना आपण, असा शब्द आलेला आहे. तसं उपरी नाम, ऍक्च्युअली आता इथं उपरी आलेला आहे, काही ठिकाणी उबरी आलेला आहे. तर मला उपरी तर वाटत नाही बराबर, म्हणजे आता तर पालीमध्ये आहे, टायपो मिस्टेक असू शकते, किंवा मला ती उबरी नावाचं योग्य वाटतं. कारण उबरी नावाच्या स्त्रियांच्या बऱ्याच कथा आपण आधी पण येऊन गेलेल्या आहेत धम्मपदामध्ये आणि इकडे पण आहेत. तर उपरी असं कोणाचं नाव काही बघितलं नाही मी. असो, तर ते याच्यात उपरी आहे म्हणून आपण थोडा वेळ उपरी समजू, पण ते उपरी असावं. अग्गमहेसी पिया अहोसी, त्याला त्याची जी पट्टराणी होती ना ती खूप त्याला प्रिय होती. मनापा, त्याच्या म्हणजे मनासारखी वागणारी, मनाजोगती अशी ती होती. अजून कशी होती? अभिरूपा होती, खूप सुंदर होती ती. दर्शनीय म्हणजे दर्शनीय होती. पासादिका, अतिकंता, मानुसवन्ना, तिचं म्हणजे तिची आभा किंवा तिचं जे रूप होतं ते कसं होतं? अतिकंता मानुसवन्ना, मनुष्यापेक्षा खूप श्रेष्ठ, म्हणजे सामान्य माणसासारखं तिचं रूप नव्हतं, किंवा तिचं जे आपण आभा म्हणतो की नाही, ओरा, तो मनुष्यापेक्षा खूप जास्त होता. अपत्ता दिव्यवर्ण, म्हणजे एक तिचा वर्ण दिव्य वर्ण होता. म्हणजे थोडक्यात बऱ्याच वेळा असं आलेलं आहे, एखाद्या सुंदरतेचं वर्णन करताना असे शब्द येतात आहे. पिया, मनापा, अभिरूपा, दर्शनीय, पासादिका, अतिकंता, मानुसवर्ण, है ना. तर किंवा देवापेक्षा कमी पण मनुष्यापेक्षा जास्त, असे पण बरेच वेळा वर्णन आलेले आहेत सौंदर्याचे. तर अपत्ता दिव्यवर्ण, तिचं वर्ण कसं होतं? दिव्य. सा म्हणजे ती, कालम अकाशी, आणि तिचा नंतर मृत्यू झाला. तसा काल किर्याय राजा शोका अभिभूतो अहोसी, दुःखी दुमन्नो. त्यामुळं काय झालं, तो त्याची ती पट्टराणी जी आहे, जिचं सुंदर वर्णन केलं, ती मृत्यू पावल्यानंतर तो राजा खूप दुःखी झाला, दुमनस्स झाला, शोक अभिभूत, आणि शोकामध्ये डुबून गेला तो. ठीक आहे. त्याला तिचं जे कालक्रिया करायची होते ना, अंत्यविधी जे करायचे होते, त्यावेळेस याची मानसिक स्थिती कशी होती ते सांगितलेलं आहे. सो तसा शरीरं दोनियं निपज्जा पेत्वा, म्हणजे सो म्हणजे तो राजा, तसा म्हणजे तिचं शरीर कुठे ठेवलं? दोनियं निपज्जा पेत्वा. तर दोन्ही म्हणजे एक टब म्हणतो ना आपण, ज्याच्यात झोपवलं जातं, समजा घ्या. म्हणजे आपण आंघोळीचा जो टब असतो की नाही, तसा असतो. आणि तो आपल्याला ऐतिहासिक म्हणजे किंवा बुद्धिस्ट आर्किटेक्चर मध्ये पण तो आपल्याला टब बघायला मिळतो. आणि त्यात वेगवेगळ्या कारणासाठी तो टब वापरला जायचा. आता हे राजे लोक तर वापरतच असतील, कशाचा, दगडाचा असेल, मार्बलचा असेल, किंवा अजून कशाचा, त्यावेळेसचे जे उच्च दर्जाचं जे धातू किंवा काही वापरत असतील ते एकदम उच्च प्रकारचा असेल. तर आता इथे ना जो महत्वाचा संदर्भ आहे तो की त्या मृत राणीला तिचं जे शरीर आहे एका दोन्हीमध्ये म्हणजे टब मध्ये ठेवल्या गेलेलं आहे. तेल कललं पक्के पापेत्वा, त्यात आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे तेल टाकले आणि त्यात तिची बॉडी ठेवलेली होती. म्हणजे मृत शरीर प्रिझर्व करण्याची त्यावेळेस सोय होती किंवा पद्धत होती. म्हणजे आपल्या पाली साहित्यातून हे आपल्याला दिसतंय आणि असे अनेक संदर्भ आहेत. तर तो एक अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे आपल्याला पिरॅमिड्स मध्ये कसं डेड बॉडी ठेवल्या जायची आणि नंतर ती सापडल्यावर लक्षात आलं की किती सिस्टमॅटिक तिचं प्रिझर्व केला गेलेला आहे. तर आपल्याकडे पण अशी काही पद्धती होत्या
आता त्या किती दिवस टिकायच्या, काय तेल वापरायचे, काय केमिकल वापरायचे, हे म्हणजे आपल्या अट्टकथामधून जास्त मिळत नाही, पण त्याचे जे काही रिसर्च करणारे असतील वैद्यकीय किंवा केमिकल फील्ड मधले लोक ते अधिक चांगल्या तऱ्हेनं सांगू शकतील. पण ही पद्धत होती. हा एक महत्वाचा संदर्भ आपल्याला इथे मिळतोय. तर तिला त्यामध्ये ठेवून हेट्टा मंचे ठपा पेतवा, आणि तो त्या दोन्हीमध्ये ठेवल्यावर तो आहे ना दुःखीचा आहे. तो तिचे अंत्यविधी केले नाही त्याने, आणि डोक्याच्या बाजूला उभा राहून आहे ना नीर आहारो, म्हणजे तो आहे ना भोजन पण करत नव्हता. रोद मानो, म्हणजे रडत असताना, परिदेव मानो, शोक करत असताना निपज्जी राहत होता. म्हणजे तिच्या त्या दोन्हीच्या बाजूलाच तो जेवत बी नव्हता, रडत होता आणि शोकात एकदम मग्न होता, असं त्याचं वर्णन आहे. आणि ते बाजूला बघताय तुम्ही, ते दोन्हीमध्ये तिला ठेवलेलं आहे त्या राणीला, आणि राजा शोकामध्ये शोक व्यक्त करताना दिसत आहे आपल्याला दिवस रात्र. अवशेष ज्ञातका, ज्ञातका म्हणजे नातेवाईक, अवशेष म्हणजे बाकीचे जे नातेवाईक आहे त्यांनी, तसेच मित्ता म्हणजे मित्र, मच्छ म्हणजे अमच्छ म्हणजे अमात्य, ब्राह्मण, गहपती, आदयोपी म्हणजे त्याचे नातेवाईक, मित्र परिवार, अमात्य, ब्राह्मण, गहपती, हे समाजातले जे वेगवेगळ्या थरातले लोक होते त्या सगळ्यांनी त्याला म्हटलं मा सोची. मा म्हणजे ना, सोची म्हणजे सोचना म्हणतो ना आपण, बघा हिंदी शब्द, मा सोची, अरे एवढा विचार करू नको. महाराजा अनिच्छा संखाराती, अरे ह्या मृत्यू तर येणारच आहे, काय प्रत्येकाला मृत्यू आलेला आहे, त्यामुळं एवढा तू शोक करू नको. संखाराती आदिनी वदंता संयापेतू ना सखीसू, पण त्यांनी खूप प्रकारे त्याला समजून सांगितलं तरी सुद्धा ते त्यांना शक्य झालं नाही. तस विलपंतस एव सत्त दिवसा अतिकांता, आणि अशाच या शोकात डुबून किती दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले, 7 दिवस त्यांना निराहार आणि शोकमग्न असं झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे राजधर्मापासून तो दूर गेलेला आहे. तदा बोधिसत्व, तेव्हा बोधिसत्व पंच अभिया 8 समापत्ती लाभी तापसो होता, है ना. याच्या आधी बऱ्याच वेळा झालेला आहे. 5 अभिज्ञा आणि 8 समापत्तीचा लाभ झाल्यावर तो तापस होता. म्हणजे बोधिसत्व जो आहे हा तापस होता किंवा तपस्वी होता. तपस्वी होता. हिमवंत पदेसे विहरंतो, आणि तो आहे ना म्हणजे हिमालयात राहत होता. तेव्हा त्यांनी काय केलं, आलोकं वड्डेता दिव्येन चक्षुना जंबूदीपं ओलोकेंतो तंग राजानं तथा परिदेवमानं दिसवा. तेव्हा त्यांनी म्हणजे ते पण तिकडे बोधिसत्व मी या सगळ्या सिद्धी प्राप्त केल्या किंवा त्यांना त्यावेळेस जे काही ज्ञान प्राप्ती होती ते सगळं केल्यावर त्यांनी पूर्ण जंबूद्वीपाचं अवलोकन सुरू केलं. आणि त्या अवलोकन सुरू करत असताना हे पाटली नगराचा जो राजा होता अस्सक राजा, हा शोकमग्न झालेला आहे पत्नीच्या मृत्यूमुळे, राणीच्या मृत्यूमुळे, आणि तो न खाणं पिणं सोडलं, राजाकडे लक्ष देत नाही आणि तो दुःखी झालेला आहे. ते दिसवा असे बघून एतस मया अवश्येन भवितव्यंती, है ना, म्हणून याला माझ्याशिवाय म्हणजे कोणाचा आधार नाही आहे किंवा मी याला त्या दुःखातून बाहेर काढेन, असं त्या अर्थाने आहे ते. इद्धानुभावे अनुभावेन, इद्धी अनुभावेन आकाशे उपतित्वा, तेव्हा ते हिमालयातून आपल्या इद्धीने, म्हणजे त्याला ती इद्धी प्राप्त झाली होती, त्याने आकाशातून उडून, है ना, उपतित्वा म्हणजे उडून, रय्यो उय्याने उतरित्वा, राजाच्या उद्यानात उतरून, रय्यो उय्याने उतरित्वा मंगल शिला पट्टे कंचन पटिमा विय निसिदी, आणि तिथे एका आसनावर ते बसले राजाच्या उद्यानामध्ये, आणि कसे दिसत होते ते, कंचन पटिमा विय म्हणजे कंचन म्हणजे सोनं, सोन्यासारखं ते त्यांचं पिवळेदार असं शरीर होतं, म्हणजे चमकत होतं असं येलोइश, असं म्हणजे त्याचं सुंदर बोधिसत्वाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे.
कारण त्यांनी ती युद्ध प्राप्त केली होती किंवा त्यांना ज्या समापत्ती किंवा बाकी गोष्टीचा लाभ झालेला होता, नॅचरली तो चेहऱ्यावर किंवा शरीरावर त्याचं तेज येणारच आहे. पण ते अति अति चांगलं तेज होतं, त्या अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे. अथे एक पाटली नगरवासी ब्राह्मण मानव उय्यानंगतो बोधिसत्तं दिसवा वंदित्वा निषेधी. त्यावेळेस उद्यानात आहे ना एक ब्राह्मण शिष्य जो आहे किंवा त्या नगरातला एक मानव जो आहे शिष्य, उय्यानंगतो उद्यानात जाऊन बोधिसत्वं दिसवा बोधिसत्वाला बघून वंदित्वा वंदन करून निषेधी बोधिसत्वाच्या बाजूला बसला. बोधिसत्व तेन सद्दी पटिसंधारण कत्वा. तेव्हा बोधिसत्वाने त्याच्यासोबत पटिसंधारण म्हणजे चर्चा करून ती मानव राजा धम्मिकोती पुच्छी. तर त्यांनी म्हणजे बोधिसत्व कशासाठी आले आपल्याला माहितच आहे, त्या राजाला दुःखातून मुक्त करण्यासाठी. पण राजाची आणि त्याची ओळख नाही ना, त्यामुळे त्यांनी स्टेप बाय स्टेप पुढे जायचं ठरवलं. पहिले उद्यानात आले, मग तो माणूस आला, त्याच्याशी त्याला विचारलं की राजा कसा आहे. राजा धम्मिकोती पुच्छी, राजा धार्मिक राजाचं कसं झालं. आम बनते धम्मिको राजा, होय बनते धम्मिको राजा जो आहे भरिया पनस काल कत्ता, त्याची पत्नी वारल्यामुळे, त्याची राणी वारल्यामुळे तो तसा शरीरं दोन्ही पक्षी पापेत्वा, त्यानं तिचं शरीर दोन्ही मध्ये ठेवून विलपमानो निपन्नो, विलाप करत आहे, विलाप करून बसत आहे. अज्ज सप्तमो दिवसो, आज 7वा दिवस आहे. किस्स तुम्हे राजानं एव रूपा दुःखा न मोचेत युक्तं नु खो तुम्हा दिसेसु शीलवंतेसु संविजमानेसु रयो एव रूपं दुःखं अनुभविती. मग किस्स तुम्ही राजानं एव रूपा दुःख, काय तुम्ही त्या राजाला दुःखातून मुक्ती करू शकता का, असं त्यांना विचार. ठीक आहे, हे म्हणजे तो मानवक आणि बोधिसत्व चर्चा करत आहे. न खो अहं मानवं राजानं झाला. मग त्यांनी म्हणजे त्याला ते म्हटलं होतं की त्या राजाला तुम्ही दुःखातून मुक्त करू शकता का वगैरे, त्यांना काही मार्गदर्शन करून. तर बोधिसत्व म्हणतात न खो अहं मानव राजानं जानामी, मी तर राजाला ओळखत नाहीये, त्यामुळे मी कसं त्याला सांगू. सचेपणा जर तू तो आगंतवा मग पुच्छे, जर राजा मला येऊन विचारलं है ना, सचेपण इफ, जर तो राजा माझ्याकडे येऊन मला विचारलं, अहम एवस तस्सा निब्बत ठानं आच्छिकित्वा रयो संतिक एव तं कथा पेयंती. तर मी राजा जर माझ्याजवळ आला तर ती राणी कुठे उत्पन्न झालेली आहे, निब्बत ठाण, जर म्हणजे राजाने मला जर विचारलं की ही मृत्यू पावलेली राणी आहे, ही कुठे जन्म झालेला आहे, असं जर मला विचारलं तर मी त्याला सांगेन. असं म्हणजे बोधिसत्वाना त्याला टीप दिली म्हणून किंवा क्ल्यू दिलाय. तेनही बनते यावर राजानं आणि मी. तेव्हा तो मानव म्हणाला की मग असं असेल, तू जर राणीचा निब्बत ठाणं सांगत असशील तर मग मी राजाला नक्की इथे आणीन. ताव इमेव निसिदथाती, तोपर्यंत तू इथेच बस. मानव बोधिसत्वस पटिन्य गहेत्वा, म्हणजे हे वचन घेऊन त्या मानवाला, जो मानव आहे ना, तो जो मनुष्य होता, त्याला बुद्धाने सांगितलं की मी तिचा निबत्त ठाणं आहे, कुठे जन्म झालेला ते मी राजाने जर मला विचारलं तर सांगेल. तर तो मानव म्हणतो की तसं असेल तर तू इथेच थांब, मी राजाला इथे घेऊन येतो. नंतर तो रयो संतिकं गंत्वा, तेव्हा तो मानवक जो आहे तो राजा जवळ जाऊन तम अर्थ आरोचेत्वा, त्यानं संबंध जी चर्चा झाली बोधिसत्वासोबत तपासव्यासोबत ती सगळं त्याला सांगून, तसं दिव्य चक्षु कसं संतिकं गंतू वट्टती ती आह, तेव्हा अरे त्याला दिव्य चक्षु आहेत तर आपण त्याच्याजवळ जायला पाहिजे असं म्हटलं. नेक्स्ट, राजा उपरी किर दठ्ठं लभिसामी ती तुठ्ठ मानसो रथं अभिरुहित्वा तप्थं गत्वा बोधिसत्वं वंदित्वा एकमंतं निसिन्नो. तेव्हा राजाला तर म्हणजे पाहिजेच होतं ना, त्याची प्रिय राणी कुठे उत्पन्न झालेली आहे.
राजा तेव्हा मग त्याने उपरी किरण दट्टुंग लभिसामी ते आहे ना, ती म्हणजे उपरी आहे ना, तो उबरी आहे ते. तर ही उपरी कुठे उत्पन्न झालेली आहे हे मला दिसेल, हा मला हा तपस्वी मला दाखवेल ती राणी कुठे उत्पन्न झालेली आहे. आणि तो तुठ्ठ मानसो, त्यामुळे संतुष्ट होऊन रथंग अभिरुहित्वा, रथावर आरूढ होऊन तत्थ गंत्वा, तेथे जाऊन बोधिसत्वं वंदित्वा, बोधिसत्वाला वंदन करून एक मंतं निसिन्नो, एका बाजूला बसला तो राजा. आणि म्हटलं सच्च किरण तुम्ही देविया निबतंग ठानं जानाथाती पुच्छिंग. तेव्हा त्यांनी राजाला विचारलं की खरंच तुम्ही राणीचं कुठं उत्पन्न झालेली आहे, कुठं जन्म झालेला आहे ते तुम्हाला माहिती आहे का? आम महाराजा ती. मग बोधिसत्व म्हणतात हो महाराजा, मला माहिती आहे ती कुठे उत्पन्न झालेली आहे. मग कथ निबता ती कुठे उत्पन्न झालेली आहे? तेव्हा एक महत्वाचं वाक्य बुद्ध सांगतात, साखो महाराज. सा म्हणजे ती महाराज, ती आहे ना, रूपस्मिंग एव मत्ता पमाद पमाद आगम कल्याण कम्मं अकत्वा इमस्मि एव उय्याने गोमय पानक योनिय निबताती. फार महत्वाचं वाक्य आहे बरं. कुठे उत्पन्न झाले ती? गोमय पानक योनिय. म्हणजे गोमय म्हणजे शेण आणि पानक म्हणजे किडा. तो तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता तो, ठीक आहे. तर शेणातला ते किडा उत्पन्न झालेले आहे, शेण किडा म्हणून उत्पन्न झालेली आहे असं म्हणजे बोधिसत्वाने त्याला सरळ सरळ सांगितलं. ज्या राणीसाठी तो जीव तोडत होता ती कशामुळे झालेलं आहे ते फार महत्वाचं वाक्य आहे. रूपस्मिंग एव तिला आहे ना, तिच्या रूपाचा खूप गर्व होता. आपण आधी वर्णन बघितलेलं आहे की ती खूप सुंदर होती वगैरे वगैरे आपण बघितलंय. तिला खूप गर्व होता, अहंकार होता. पमाद आगम कल्याण कमंग आता. आणि ती बेफिकीर राहिले तिच्या रूपात, म्हणजे पट्टराणी, एक तर राणी, त्यात पट्टराणी आणि त्यात अतिसुंदर राणी. तर एवढं सगळं म्हणजे सुख असल्यावर तिने धर्माच्या मार्गावर राहिली नाही. दान धर्म किंवा कल्याण कम्म आहे ना, जे करायला पाहिजे तिनं काहीच केलेलं नाही. म्हणून शब्द आलेला आहे कल्याण कम्मं अकत्वा, न करून. ठीक आहे. तर म्हणजे रूपाचा गर्व, अहंकार, बेफिकीर राहणं म्हणजे जे शिलाचं पालन करणं आहे किंवा दान धर्म करणं आहे ते, आणि कल्याण कम्म जे शिलाचं किंवा दान वगैरे करणं ते केलेलं नाही तिने. त्यामुळे ती या उद्यानात गोमय पानक योनिय निबता आहे ना, तर शेणकिडा म्हणून तिचा जन्म झालेला आहे. फार महत्वाचा उपदेश आहे बरं हा, की आपण आयुष्यात कसं राहतो, कसं आपल्याला वाटतं की आपल्याकडे सगळं आहे आणि पुढचा प्रवास आपला कसा आहे, पुढच्या जन्माचा प्रवास कसा आहे. आतापासूनच जर शिदोरी आपण जमवली नाही, आपण पुण्याचा साठा नाही केला, बेफिकीर राहिलो, अकम्म करत राहिलो, अकुशल करत राहिलो, तर यावेळेसची जी श्रीमंती आहे ही जी मिळालेली आहे ती तुमच्या पूर्व कर्मामुळे म्हणा किंवा या जन्मेच्या कामामुळे तुम्ही ते सुखाचा उपभोग घेता. पण तो सुख नसतंय, ते तात्पुरतं सुख असतंय. पुढे ते दुःखात कसं रूपांतर होत आहे ते आपण अनेक कथामधून बघितलेलं आहे. इथे पण त्या दृष्टिकोनातून सिरियसली बघायला पाहिजे. न अहं सद्दहामी ती तेन ही ते दसेत्वा कथा पेमी ती साधू कथा पेता ती. तर तिचा आवाज मला ऐकायचा आहे किंवा मला ती दाखवा, तो किडा आहे ना मला दाखवा, म्हणजे माझी राणी मला दाखवा, असं तो म्हणतो. तेनही ते दस्यत्वा, मला ते दाखवा असं तो राजा म्हणतो. पुढे बोधिसत्व आत्तनो अनुभवेन. मी म्हटलं ना, त्या बोधिसत्वाने काय केलेलं आहे, बऱ्याच सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत आणि त्या सिद्धीमुळे ते काही पण करू शकत होते जे पाहिजे होतं त्यांना ते. म्हणून आत्तनो अनुभवेन असा शब्द आलेला आहे.
उभोपी गोमय पिंड वट्टयमाना रय्यो पुरतो आगच्छन्तु ती तेस आगमनं आकाशी ते तेथे व आगमिन्सु. मग त्या शेणाचं जे किडा आहे ना त्याच्याजवळ ते पोहोचले. बोधिसत्व तं दस्सेंतो, बोधिसत्वाने तो शेण किडा दाखवला. तो दिसतोय शेण किडा तुम्हाला बघा. तो छोटा दिसतो, आपण एकदम सुरुवातीला बघितला होता एकदम. पाला भाऊ पाथरीकरने हार वर केलेला. आपण सगळ्यात शेवटी प्रश्न उत्तर घेतो. तुमचा काही प्रश्न असेल किंवा काही असेल तर आपण नंतर विचारू ते बाळा भाऊ. हा तर ठीक आहे. बोधिसत्व तं दस्सेंतो अयं ते महाराज उपरी देवी. उपरी देवी तं जहित्वा गोमय पानकस्य पच्छतो पच्छतो गच्छति पस्सतंती आह. तर मग त्यांनी त्या म्हणजे तो थोडक्यात तो शेणकिडा दाखवला आणि सांगितलं की ही आहे तुझी उपरी देवी. उपरी देवी आहे ना, ही आहे असं म्हणते. उपरी नाम गोमय पानक योनिय निबत्ती सती ती न सत्त आह ती. तुम्ही म्हणता की ही राणी आहे, पट्ट राणी आहे, पण मी तर तिचा काही आवाज ऐकला नाही किंवा तिच्याशी मी चर्चा करू शकत नाही. तर मी कशावरून समजू की ती राणीच आहे म्हणून. कथा पेनी नंग महाराजाती कथा पेथ बनते ती. तर तिच्यासोबत संवाद करू असं त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून तो जे तो दिसला शेणकिडा तो त्याच्याशी आता ते संवाद करत आहे. म्हणजे बोधिसत्व जे आहे तपस्वी खाली बसलेला आहे, तो राजालाही खाली बसवलेला आहे, कारण तो किडा छोटा आहे ना, याशी संवाद करायचा. तर असं ठीक आहे. खूप सुंदर चित्र आहे ते. मागे राणी दाखवलेली आहे सर्कल मध्ये. नेक्स्ट, बोधिसत्व अत्तनो अनुभवेन तं कथापेतो उपरीती आह. तेव्हा बोधिसत्वाजवळ ती इद्दी असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी संवाद साधला. सा मनुष्य भासाय. तेव्हा म्हणजे बोधिसत्वाच्या इद्दीमुळे, चमत्कारामुळे ती म्हणजे किडा आहे ना, ती मनुष्य भाषेत बोलायला लागले असं त्याचा अर्थ आहे. की बनते ती आह, बनते काय आहे असं ती तो किडा म्हणजे शेणकिडा म्हणते काय आहे. मग ते बोधिसत्व म्हणतात त्वं अतीत भवे का नाम अहोसी ती. तुझं पूर्वजन्मी काय नाव होतं. मग ती म्हणते भन्ते असक रय्यो, असक राजाची अग्गमहेसी, अग्रमहेसी म्हणजे पट्टराणी उपरी नाम अहोसिंती. तर ते म्हणतात की मी पूर्वजन्मी अस्सक राजाची अग्रमहेशी होती आणि माझं नाव उपरी होतं. ठीक आहे. की पण ते इदाने अस्सक राजा पियो उदाहू गोमय पानकोती. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न बोधिसत्वाने विचारलेला आहे. का आता मला हे सांग, तुला अस्सक राजा प्रिय आहे का? हा गोमय पानक म्हणजे दुसरा जो मेल किडा आहे ना, तिथे दोन किडे दाखवले की नाही. एक शेणकिडा फिमेल आहे आणि एक मेल आहे. आणि ती त्या मेलाच्या मेल जो असतो म्हणजे पुरुष किडा जो असतो ना, त्याच्या मागे ती जात असते. आणि म्हणून मग बोधिसत्वाने डायरेक्ट त्याला विचारलेलं आहे की तू सांग, तुला तुझा राजा प्रिय आहे की हा किडा तुझा आताचा जो पती आहे, समजून आपण थोडा वेळ असं समजू, पार्टनर, तो प्रिय आहे. म्हणते सोमयंग पुरीम जाती या सामिको. तो किडा काय म्हणतो, शेण किडा म्हणते सो म्हणजे राजा, मह्यंग पुरीम जातीय सामिको, तो माझा पूर्वजन्मीचा स्वामी होता. तदा अहं इमास्मी उयाने तेन सद्धी रूप सद्द गंध रस कोटबे अनुभव माना विचारी. तेव्हा मी राणी असताना, पट्ट राणी असताना या उद्यानात जे काही सुख आहेत है ना, तर ते मी त्याचा आस्वाद घेत होते, ते उपभोगत होते है ना. त्याच्यासोबत तेन सद्दी, त्या राजाच्या सोबत रूप सद्द गंध रस कोटबे है ना, म्हणजे आपल्या इंद्रिय जे आहे ना, नाक कान सोत हे याचे ने जे आपण सुख उपभोगतो ते मी उपभोगत होते. अनुभव माना विचारी, असं तिथे मी फिरत होते. ठीक आहे. पण मे
भवसंख्येक पगत कालतो उपगत कालतो पठ्ठाय सो किंग होती अहंनी इदानी अस्सक राजानं मारेत्वा तस्स गललोहितेन मह्यं सामिकस्य गोमय पानकस्य पादे मख्यंती वत्वा परिसमज्जे मनुष्य भाषाय इमा गाथा अवोच. फार महत्वाचं आहे. आता ते काय म्हणते, हो पूर्वजन्मी तो माझा राजा होता, त्याच्यासोबत मी सगळं सुख भोगलेले आहे, पण आता जर तो राजा माझ्या समोर आला तर मी आहे ना त्याचा गळ्याचं रक्त पिईन आणि त्या रक्ताने आहे ना गल लोहिते ना है ना असं का राजानं मारेत्वा त्याला मारून तसं गल लोहिते ना त्याचा गळ्याचं रक्ताने मह्यं सामिकस माझ्या स्वामीच्या पादे मख्य म्हणजे पायाला माखील राजाच्या गळ्याच्या रक्ताने आताचा माझा जो स्वामी आहे, जो शेणकिडा आहे, त्याचे पाय धुवीन असं ती बनते ती राणी. पूर्व ठीक आहे, पूर्व होतं ते, आता नाही. आता तर माझा स्वामी हा आहे आणि माझे सुख हे आहेत. आता मी त्याच्यासोबत माझं काही अटॅचमेंट नाही आहे. माझी नीड काय आहे, रक्त किंवा माझा स्वामी जे आहे आणि माझं खाद्य शेण वगैरे जे काय असेल ते. आणि ते गाथेच्या रूपात बोललेले आहेत. 2 गाथा आहेत त्या. काय आहेत? अयमस्सक राजेन देशो विचरितो मया अनुकामय कामेन पियेन पतीना सह नवेन सुख दुःखेन पोरानं अपि धीयति तस्मा अस्य करयाव किटो पियतरो ममाती. इतकं सुंदर गाथाचा अर्थ आहे या, म्हणजे एकच लाईन जे आहे त्याच्यावर आपण डिस्कशन करणारच आहे. तर याचा अर्थ थोडक्यात असा आहे की अयम अस्सक राजेन देशो विचरतो मया. माझ्याद्वारे अस्सक राजा सोबत आम्ही या उद्यानात फिरलेला आहे. अनुकामय कामेन पियेना पतीना सह. आणि आम्ही एक दुसऱ्याला जे आहे एक दुसऱ्याला खूप प्रिय होतो, एक दुसऱ्याची कामना करत होतो आम्ही. एक दुसऱ्याला म्हणजे आम्हाला एक दुसरे पाहिजे होते. चाहत म्हणतो ना आपण, एक दुसऱ्याची आम्हाला सवय लागलेली होती. त्यामुळं आम्ही एक दुसऱ्याचा विचार करायचो है ना, आणि सुख भोगायचो. ही झाली पहिली लाईन. आणि 14वी जी गाथा आहे ना ती अत्यंत महत्वाची. ती लाईनच खरं म्हटलं तर सार आहे. नवेन सुख दुःखेन पोरानं अपि धीयती. नवेन सुख दुःखेन म्हणजे नवीन जे सुख दुःख येतात, लक्षात ठेवा, नवीन जे सुख दुःख येतात त्यामुळे जुने जे सुख दुःख आहे ते लोप पावतात किंवा ते सेकंडवर जातात. नवीन दुःख किंवा नवीन सुख तुमच्या जुन्या सुख दुःखाला मागे सारतंय. फार फार महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही अनुभवात आहे, अनुभवलं असेल किंवा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं ते गाथीचं मला तर म्हणजे खूपच प्रभावित झालो मी त्या वाक्य. नवीन सुखामुळे जुने सुख मागे पडतात, नवीन दुःखामुळे जुनं दुःख मागे पडतात. इतकं सुंदर वाक्य त्यानं दिलेलं आहे. तर ती म्हणजे त्या किड्याच्या तोंडून, त्या पानकिड्याच्या तोंडून इतकी सुंदर शब्द रचना आलेली आहे. ती किड्याची मानसिकता तिने सांगितलेली आहे की होते, मी राणी होते, सगळे सुख भोगत होते, फार ऐश्वर्य होतं माझ्याकडे, पण आता मी नवीन सुख भोगते. आता माझा पती वेगळा आहे, माझं जीवन वेगळं आहे, माझी दुनिया वेगळी आहे. तर मला त्या सुखाचं आता काही राहिलं नाही किंवा मी मृत्यू पावले, त्या दुःखाचं मला काही वाटत नाही. आता तर मी नवीनच सुख दुःखात आहे. तर ते सांगितलंय. तस्मा असं करावं किटो पियतरो ममा. आता मला कोण प्रिय आहे या अस्सक राजापेक्षा हा जो नर किडा आहे किंवा तो मला जास्त प्रिय आहे अस्सक राजापेक्षा. तर हे वास्तव आहे, जीवनाचं वास्तव आहे की इतकं गंभीर जे म्हणजे आपण दुनियादारी म्हणतो किंवा तत्वज्ञान म्हणतो, एका किड्याच्या तोंडून आपल्याला या अट्टकथेतून मिळालेलं आहे.
की जुने सुख तेव्हा लोप पावतात जेव्हा नवीन सुख येतात. जुने दुःख बघा तुम्ही, ते म्हणजे जुने दुःख आपण सगळ्यात बसतो, पण नवीन दुःख आलं तर ते त्याच्यावर भारी होत आहे. आपण नवीन दुःखात रमून जातो किंवा त्यात लिप्त होतो. तसंच सुखाचं आहे. आपण कधीतरी सुख भोगलेलं असतं ते आपण विसरून जातो आणि नवीन सुख आल्यावर ते बाजूला होऊन जाते ते सुख किंवा दुःख. खूप खूप सुंदर आहे. आणि पुढे बघू आपण, यात गाथा झालेल्या आहेत दोन्ही. नेक्स्ट. तथ अयमयक असक राजेन देशो विचरती मयती अय्यं रमणीय उय्यान देशो पुब्बे मय्या असक राजेन सद्धी विचारतो. म्हणजे ही जी गाथा आहे मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगितलेलाच आहे, की त्या गाथेचा अर्थ सांगितलेला आहे की अय्यम असक राजेन देशो विचरतो मया आहे ना, तर ते त्याचा अर्थ त्यानं सांगितलेला आहे की पूर्वी आम्ही याच प्रदेशात त्या राजासोबत या रमणीय उद्यानामध्ये राजासोबत आम्ही फिरत होतो. अनुकामय कामेनाती अनुती निपातमत्तं मयातं कामय मानाय तेन मग कामय मानेन सहती असतो. म्हणजे तू माझी कामना करायचा, मी त्याची कामना करायचो आणि आम्ही सोबत आम्ही सुख दुःख भोगायचो, असं ते सांगितलं. पिये नाते तस्मे अत्त भावे पिये ना, त्यावेळेस तू माझा खूप प्रिय होता, तू राजा माझा खूप होता. नवेन सुख दुःखेन पोरान आधी अपिधीय ती म्हणजे जुने, आता जे सांगितलं जुन्या सुख दुःखामुळं नवीन सुख दुःखामुळे जुने सुख दुःख बाजूला होतात, नष्ट होतात. म्हणते नवेनही सुखेन पोरानं सुखं नवेनच दुःखेन पोरानं दुःखं पिदीयती पटिच्छादीयती. म्हणजे ते बाजूला होतात, झाकल्या जातात, अदृश्य होतात, असं त्या अर्थानं. ऐसा लोकस धमताती दीपेती. हाच तर लोकधर्म आहे की जुनं सुख दुःख बाजूला होत आहे जेव्हा नवीन सुख दुःख येतं. हाच तर या संसाराचा, या लोकांचा धर्म आहे, असं खूप सुंदर सांगितलं आहे. याचा अर्थ समजून सांगत आहे. तस्मा असक रयाव पिटो पियतरी ममती यस्मा नवेन पोरान पिदीयती तस्मा मम असक राजतो सतगुणेन सहस्र गुणेन किटो पियतरोती. आता 1000 गुणाने, लाख गुणाने जो आहे, 100 गुणाने, शत पटीने, 1000 पटीने आताचा जो या जन्मातला माझा जो पार्टनर आहे, जो किडा आहे, जो नर किडा आहे, शेण किडा, तू मला त्या राजापेक्षा अतिप्रिय आहे, असं त्याचा अर्थ आहे. तंग सुतवा असक राजा विपट्टीसारी हुतवा. तेव्हा त्या राजाला पश्चाताप होऊन तत्थ ठितो व कुणपंग निहारा पेतवा सीसंग नातवा. आणि म्हणजे बोधिसत्वानं जो त्याला समजून सांगण्याचा जो मार्ग सांगितला ना, त्याच्यामुळे त्याचे डोळे खाडकन उघडले की ज्या राणीसाठी तो 7 दिवसापासून म्हणजे तहान भूक विसरून दुःखात मग्न होता आणि तिला तिचं शरीर तसंच ठेवलेलं होतं, त्याचे डोळे एकदम खाडकन उघडले. अरे उसकी दुनिया अलग आहे, अपनी दुनिया अलग आहे. आपण फालतू या 7 दिवस त्यासाठी घालवले आणि मग तो त्याला पश्चाताप होऊन मग तत्थ ठितो व कुणपंग नेहरा पेतवा सीसंग नातवा. मग त्याने घरी येऊन आंघोळ करून बोधिसत्वं वंदित्वा, बोधिसत्वाला वंदन करून नगरंग पविसत्वा, नगरात प्रवेश करून अय्यंग अग्गमहेसी कत्वा, दुसरी त्याने अग्गमहेसी केली, म्हणजे दुसरी पट्टराणी करून धम्मेन राज्यं कारेसी, आणि धम्माने राज्य करायला लागला. बोधिसत्वोपी राजानं ओवदित्वा, तेव्हा बोधिसत्वाने सुद्धा राजाला उपदेश करून निशोक कत्वा, त्याला निशोक करून आहे ना, शोकापासून मुक्त करून हिमवंत एव अगमासी, आपल्या हिमवंत प्रदेशातूनच ते आले होते, पुन्हा तिकडे परत गेले. नेक्स्ट. इथेच कथा संपते. सत्था इमं धम्म देसनं आहरित्वा. तेव्हा शास्त्याने है ना कोणाला कथा सांगितली, तो जो भिक्खू आहे त्याला त्याच्या पत्नीची खूप आठवण येत होती आणि तो खूप उत्कंठित झाला होता, त्याला ती कथा सांगत आहे, ही अतीत कथा. सत्ता इमं धम्मदेसनं आहरित्वा, तेव्हा शास्त्राने ही धम्मदेसना देऊन सच्चानी प्रकाशित्वा, सत्य प्रकाशित करून जातकं समोधानेसी, या जातकाचं म्हणजे या अतीत कथेचं त्यांनी समाधान केलं, कोरिलेट केलं,
ठीक आहे, सच्च परियोसाने या सत्य प्रकाशित केल्यामुळे उखंडित भिक्खू, तो जो भिक्खू उत्खंडित झाला होता, स्वतः पत्ती फले पतिष्ठाही, त्याला तो स्वतः पत्ती फळाची प्राप्ती झाली नुसतं ही कथा सांगितल्यामुळे. तदा उपरी पुराण द्वितीय का अहोसी, तर या भिक्खूची जी पूर्व पत्नी जी होती, म्हणजे आताची जी पत्नी आहे ती पूर्वी याची पत्नी होती. हा अस्सक राजा होता, हा भिक्खू पूर्वी अस्सक राजा होता आणि आताची जी पत्नी आहे ती पूर्वीची पट्टराणी होती. मानव सारीपुत्तो, आणि जो मानव जो होता ना, जो शिष्य जो होता राजाचा, जो उद्यानात आला होता तो होता सारीपुत्त. तापसपण अहम एव अंसिंती, तर तापस तर मीच होतो आहे ना, असं बुद्ध सांगतात. तर अशी एक छोटीशी कथा आहे, पण यातले हायलाइट करण्यासारखं असं आहे की तो जो धार्मिक राजा आहे त्याच्या पत्नीच्या शोकामुळे पूर्ण राज्य त्याने राज्याकडे दुर्लक्ष केलं आणि पत्नीच्या शोकामध्ये, त्याच्या प्रिय पत्नीच्या शोकामध्ये तो लिप्त झाला, तहान भूक विसरून. आणि बघा, मृत्यू अटळ आहे तरी सुद्धा त्याचं एवढं प्रेम होतं की त्यानं तेलामध्ये दोन्हीमध्ये तिला ठेवलेलं होतं की मला बघू दे, तिला मला बघू द्या, मला बघू द्या, असं जे आहे ना, हे तुम्ही आपल्या जवळच्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही स्वतः अनुभवलेलं असेल, इतरांचं ऑब्झर्व केलं असेल की ती व्यक्ती किती नाही नाही ते मृत व्यक्तीला स्मशानात न्यायच्या आधी काय आरडाओरडा होतो, बापा बापा नका नेऊ, अरे ती बॉडी तिथे ठेवायची आहे का, तुम्हाला तेवढं हे नाही का, दुःख थोडा वेळ समजू शकतो, पण ती व्यक्ती ऑलरेडी मृत पावलेली आहे, तर तिला तिच्या समोर रडण्यात काही अर्थ आहे का? त्या मृत शरीरासमोर जे पृथ्वी आप तेज वायूचं एक कंपायलेशन आहे, एक मिश्रण आहे, त्याच्या समोर रडण्यात काही अर्थ आहे का? ते ऐकू शकते का ती बॉडी? म्हणून रडता कोणासाठी तुम्ही? हा, त्या व्यक्तीसाठी रडता की इतरांना दाखवण्यासाठी रडता? का तुम्हाला मृत्यूची कधी जाणीव झालेली नाहीये? तर हे फार गंभीरतेनं सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या धम्मसाकाच्याचे जे लोक आहेत, इतरांना तर आपण जास्त नाही बोलू शकत, पण धम्मसाकाच्याचे जे आपले सदस्य आहेत त्यांनी तरी म्हणजे हे खूप गंभीरतेनं घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही 100-200 लोक आहात तर तुम्ही 1000 लोकांपर्यंत, 10,000 लोकांपर्यंत म्हणजे मृत्यू समय म्हणजे चर्चा करून याच्यावर तुम्ही सांगू शकता की हे असं रडणं, आक्रोश करणं, दुःखात राहणं योग्य नाही. तात्पुरता ठीक आहे, तेवढ्या पुरता दुःख तर होतं माणसाला, आपण 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 या दुनियेत राहतो ना, तर नक्कीच दुःख होत आहे. आणि ती व्यक्ती जेवढी प्रिय असेल तेवढं जास्त दुःख होत आहे. ती व्यक्ती जेवढी मदतगार असेल किंवा जेवढे तुम्ही तिच्यावर डिपेंडंट नसाल तेवढं त्याचं तुम्हाला दुःख होतं, भीती वाटते. आता म्हणजे पैसे कमावणारी एखादी व्यक्ती असेल जी घर चालवते, साहजिकच ती व्यक्ती जाणं म्हणजे ती प्रिय असल्यामुळे ते दुःख वेगळं, पण त्याचा आधार जो होता तो आधार तुटल्यामुळे पुढच्या समस्या बघूनही दुःख होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो. पण धम्माची थोडी तरी जाण, मृत्यूची थोडी तरी जाण असली तर आपल्याला याच्यावर मार्ग काढता येतो किंवा त्या प्रसंगाला सामोरं जाता येतं. लक्षात ठेवा, आपण एखाद्याला हे नाही म्हणू शकत की अरे एवढं रडू नको, एवढं रडू नको, हे तर आपल्यालाच कळायला पाहिजे. पण आपण तिथे जर स्थिर राहिलो, गंभीर राहिलो, व्यवस्थित समजून सांगितलं, नक्कीच फरक पडतो. किंवा त्या दिवशी नाही सांगण्यात आलं तर नंतर सांगायला पाहिजे, कधीतरी त्यातून बाहेर यायला पाहिजे. कारण असे बरेच लोक बघितलेले आहे, त्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं आयुष्य संपल्यासारखं होत आहे आणि ते त्याच ट्रान्समध्ये राहतात, त्याच मेंटल स्टेटसमध्ये राहतात. दुःख पासून आपल्याला बाजूला होणं फार गरजेचं आहे. कारण आपला जो जीव जो आहे, आपण इंडिव्हिज्युअल जो आहे, आपण स्वतंत्र आहोत. लक्षात ठेवा, तुमचा जीव जो आहे तो स्वतंत्र आहे. म्हणजे तुम्ही जन्म घेतला, तुम्ही मोठे झाले, तुम्ही वृद्ध झाले, तुम्ही मृत्यूच्या जवळ पोहोचले आणि तुमचा मृत्यू झालेला. तुमचा प्रवास आहे जन्म ते मृत्यू. आणि त्या अनुषंगाने अनेक लोक तुम्हाला जोडलेले आहेत. मग ते माता पिता असतील, भाऊ बहीण असेल, मित्र परिवार असेल किंवा गुरु शिष्य असतील, किंवा ती रिलेशनशिप नंतर येते.
ठीक आहे, ती तुमच्यावर आहे. आपण म्हणतो माना तो भगवान नाही तो पत्थर, आपण एक म्हणून म्हणतो की नाही, तसंच आहे. हे नाते संबंध किंवा ही रिलेशनशिप तुम्ही मानण्यावर आहे की तुमची किती अटॅचमेंट आहे आणि किती त्यातून त्याला सुख किंवा दुःख तुम्हाला मिळतं, हे तुमच्या मानण्यावर आहे, त्या समोरच्या व्यक्तीच्या मानण्यावर नाही आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही, तुम्हाला ती व्यक्ती प्रिय आहे पण त्या व्यक्तीला तुम्ही प्रिय आहात का? तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते पण तुम्हाला ती व्यक्ती आवडते का? तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल काही एक परसेप्शन आहे, एखादी समज आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला असं असं वाटतंय, पण तसंच त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल वाटतंय का? तर असं बऱ्याच वेळा मिसमॅच असतंय, असं वाटत नसतं त्याला. तो वेगळ्या पद्धतीने विचार करत असतो कारण तो वेगळा आहे, त्याचाही जन्म वेगळा आहे, त्याचं तरुणपण वेगळं आहे, त्याचं वृद्धत्व वेगळं आहे, त्याचे आजार वेगळे आहे आणि त्याचा मृत्यू आणि त्याची गती वेगळी आहे. तर हे जे या ज्या गोष्टी आहेत, स्वतंत्रता जे आहे ना, इंडिव्हिज्युअलिटी, प्रत्येक जीवाची जीव काय म्हणू त्याला, एक स्वतंत्र आपण संस्था म्हणू किंवा स्वतंत्र अस्तित्व आहे, हे एवढं लक्षात ठेवा. मग मला माझा भाऊ प्रिय आहे, बहीण प्रिय आहे, पती, मुलं, बाळ, हे सगळं तुमच्या मानण्यावर आहे. पण प्रत्येक मुलगा तुमचा, मुली, नाते, सुनं, सगळे स्वतंत्र आहेत, एवढं लक्षात ठेवा. फक्त आपण एक समाजात राहतो, आपण सामूहिक प्राणी आहोत, समूहात राहणारे प्राणी आहोत. एक आपली अनेक शतकापासून, हजारो वर्षापासून एक कुटुंब व्यवस्था आहे आणि आपण त्यामुळे बांधलेलं आहोत आणि त्याचे काही कुटुंबाचे काही नियम असतात किंवा एटिकेट्स असतात, तर ते त्यानुसार साधारण आपण चालतो. म्हणून आपण त्या नियमाला धरून चालल्यामुळे बऱ्याच गोष्टी होतात. पण ते नियम सगळेच पाळतात असं नाही आणि सगळ्या ठिकाणी ते उपलब्ध असतात असं नाही आहे. तर काही ठिकाणी वेगळ्या पद्धती असतात, काही ठिकाणी वेगळ्या पद्धती असतात. तर हे सामाजिक समस्या ज्या आहेत, कौटुंबिक समस्या आहेत किंवा समाजातील काही समस्या आहेत, या सगळ्या समस्या म्हणजे जन्म मृत्यूशी संबंधित आहेत, एवढं लक्षात ठेवा. हा एक मुद्दा झालेला आहे. म्हणजे मृत्यूला कसं सामोरं जायचं किंवा त्या राजाची अवस्था हे बघितले की मृत्यूनंतर त्या व्यक्तीचं, त्या कायेचं हे संपलेलं आहे, ऍक्टिव्हनेस जे आहे, कार्यक्षमता संपलेली आहे त्या शरीराची. पण तो जो जीव आहे तो कुठेतरी सुटून दुसरा जन्म घेतलेला आहे. नंतर तो जन्म कसा घेतलेला आहे? त्याच्या कर्मानुसार घेतलेला आहे, है ना. त्याची गती कशी झालेली आहे? त्याच्या कर्मानुसार त्याला ते विपाक मिळणार आहे. मग ती सुगती असो, दुर्गती असो किंवा अजून कोणती गती असो, हे त्याला मिळणार आहे. कारण तो स्वतंत्र आहे. मी सांगितलं होतं, तुमचे मेरिट्स त्याच्यासाठी पुढे कामा येऊ शकतात आणि तुम्ही वाटायचे पण असतात ते तुमचे पुण्य. पण तो तर त्याचं स्वतंत्र आहे, त्याला त्याचं स्वतंत्र फळ मिळणार आहे. आपली थोडीफार मदत होऊ शकते. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की मृत्यू पावलेला व्यक्ती कुठं उत्पन्न झालेला आहे. आणि याच्या आधी आपण बरीच चर्चा झालेली आहे धम्मपदामध्ये किंवा जातकामध्ये, की मृत पावलेल्या व्यक्तीला कसं दान धर्म करायचं, कसं ते तिरोकुड्ड सुत्त जे आहे, की जर तो अपायभूमीत गेला असेल, त्याचे कर्म चांगले नसतील, तर त्याला आपण मेत्ता द्यायची, त्याला त्याच्यासाठी पुण्य अर्जित करायचं आणि त्याला वितरित करायचं. त्याला डायरेक्ट मिळत नाहीये, है ना, तो डायरेक्ट भोजनही करू शकत नाही किंवा काही नाही. तर ते फार महत्वाचं आहे. कारण त्या त्या योनीतलं जे जीव असतात त्यांचं भोजन वेगवेगळं आहे ना. आपलं जे मनुष्याचं जे भोजन आहे ते प्राण्याचं भोजन असलंच असं नाही आहे, त्यांना ते आवडेलच असं नाही आहे. ठीक आहे. तर तो पण एक विषय आहे. तर ते डायरेक्ट फक्त आपण शीलवान व्यक्तीला, भिक्खू संघाला दान केल्यामुळे जे पुण्य अर्जित होत आहे ते आपण वितरित करायचं असतं, ज्याच्या व्हायब्रेशन्समुळे त्याचा फायदा होऊ शकतो. हा एक मृत्यूबद्दलचा एक मुद्दा आपल्याला याच्यातून दिसलेला आहे. आपल्याला हे पण दिसलेलं आहे की धार्मिक राजा जो आहे कसा विचलित होतो मृत्यूमुळे आणि त्याचे धार्मिक कार्य कसं बाजूला पडतात. नुसतं एखादा राजा एक राज्य सोडून नुसतं रडत बसला तर कसं होईल, आणि लोक समजून सांगतात तरी ऐकत नाही तो. असं एवढं प्रिय होती ती पट्टराणी. पण त्या प्रिय व्यक्ती कशी प्रिय नाहीये आता, ते बोधिसत्वाने इतकं सुंदर सांगितलं. म्हणजेच बुद्धाने या कथेद्वारे इतकं सांगितलेलं आहे, अरे तू ज्या राणीसाठी तू एवढं रडत आहे, चल मी तुला त्या राणीची गती दाखवतो आणि तिचं तुझ्याबद्दलचे विचार दाखवतो. आणि ती शेणकिडा झालेली आहे. का शेणकिडा झालेली आहे? तर तिला तिचा रूपाचा गर्व होता, तिने कधीही चांगले कर्म केलेले नाही आहे, कल्याण धर्म तिने पाळलेलं नाही आहे आणि बेफिकीर राहिलेली आहे.
म्हणजे पुढच्या जीवनात काय होणार याचा विचार न करता ती जगली. त्यामुळे ती काय झाली, अपाय भूमीत गेली आणि ते शेणातला किडा झाले. म्हणजे एकदम खालच्या याच्यातला योनी मिळालेली तिला. असं काही हरण, हत्ती किंवा असं मोर असं काही मिळालेलं नाही त्याला. शेणकिडा. आणि शेणकिडा म्हणजे त्यांची दुनिया वेगळी आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांच्या प्रियोरिटीज वेगळ्या आहेत. आणि त्याच्यावरच मला आता एक दोन मुद्दे सांगायचे आहेत, मी सांगतो. आता एक महत्वाचा म्हणजे मृत्यूबद्दल तर आपण बोललेलं, तिच्या कर्माची गती कशी झाली ते पण आपण बघितलेलं आहे. अजून एक मुद्दा जो येतो, सजातीय. म्हणजे या राणीला इद्दीमुळं बोधिसत्वाच्या इद्दीमुळं तिला मनुष्य रूपात बोलता आलं. तिला तिचा पूर्वजन्माची आठवण पण आलेली आहे. सहसा येत नाही, पण बोधिसत्वाच्या इद्दीमुळे ते आलेलं आहे. ठीक आहे. आणि तिने कबूल पण केलेलं आहे, हो तो राजा मला प्रिय होता, आम्ही फिरलो पण खूप सुख भोगलं, पण आता मला माझा किडा जो आहे तो प्रिय आहे. माझा दुसरा जो शेणकिडा तो प्रिय आहे, राजा प्रिय नाही आहे. खूप मोठं अंतर आहे बघा मनुष्य आणि किड्यामध्ये. प्रत्येक जातीला आहे ना, प्रत्येक जीवाला म्हणजे म्हणजे प्राणी आहे ना, प्राणी विश्व आहे, तर त्यांना त्यांचा समूह आवडतो. मनुष्य समूह मनुष्याला आवडतो, मनुष्य मनुष्याला आवडतो. मनुष्य बऱ्याच वेळा काय करतो, मला कुत्रा आवडतो, मला मांजर आवडतं, मला हे आवडतं, मला ते आवडतं, असं प्राण्याचं. आणि तो कुत्रा माझ्याशिवाय जेवत नाही, मग तो मांजर माझ्याशिवाय जेवत नाही, असे बरेच लोक आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण कुत्रा पाळतो, लाड करतो, तोपर्यंत ठीक आहे. पण तो कुत्रा जो आहे त्याला तुम्ही प्रेम देता, खाया प्यायला देता, लाड करता, म्हणून ते त्याला प्रिय असतं. पण लक्षात ठेवा, त्याला खरं म्हटलं तर दुसरे कुत्रे किंवा फिमेल ते प्रिय असतात त्याला गिव्हन चान्स. म्हणजे दुसरी म्हणजे काय म्हणू, दुसरी त्याच्या सजातीय म्हणजे अपोजिट जेंडरवाली हे मिळाली तर तो जास्त तिकडे अट्रॅक्ट होईल, न की तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. तुमचं प्रेम, तुमचा लाड, ते सगळं त्याला मान्य आहे, पण त्याला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर सजातीय प्रेम. ठीक आहे. कारण असे अनेक प्रसंग आपल्याला आलेले आहेत. तुम्हाला मी एक दोन उदाहरणं सांगतोय. महत्वाचा मुद्दा आहे तो की विनयपिटकात तुम्हाला एक कथा आलेली आहे, विनयपिटक अट्टकथामध्ये, आणि वाटतं आधी चर्चा झालेली आहे याच्याबद्दल. ठीक आहे. तर त्यात संदर्भ असा आहे की एक नाग आहे ना, दिव्य नाग आहे ना, की दिवान नाग, नागराजा म्हणतो की नाही आपण, तो नाग जो आहे नागकुमार, तो असं मनुष्य रूपात येऊन एका नदी किनारे असा चालत असताना त्याने एका भिक्खूला बघितलं. आणि भिक्खू बघून, बुद्धकालीन घटना आहे, भिक्खूला बघितलं आणि नंतर त्याला लक्षात आलं, अरे हे लोक किती प्रसन्न आहे, मस्त राहतात, काही भीती नाही, काही नाही, तर का ना मी प्रवज्जा घेऊ. आणि तो नाग जो आहे तो मनुष्य रूपात येऊन प्रवज्जित होतो आणि बाकी मॉंग सारखा, बाकी भिक्खू सारखाच तो राहतो. आणि एक दिवस काय होतंय की त्याला पिंडपातासाठी जाण्याचा कंटाळा येतो आणि तो बाकी भिक्खूंना सांगतो की आज मला खूप कंटाळा आलेला पिंडपातासाठी, तर तुम्ही माझ्यासाठी थोडं भोजन घेऊन या. मग ते सगळे भिक्खू निघून जातात आणि याला म्हणजे आळस आलेलाच असतो. तर हा आपल्या कुटीमध्ये आहे ना, आपल्या झोपडीमध्ये झोपतो आणि तो इतका गाढ झोपतो तर तो त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये येतो, काय म्हणतात वास्तविक रूपामध्ये तो येतो. म्हणजे नाग असतो ना तो, तर असं मोठं वाढव्य शरीर असतं त्याचं नागाचं, बेडवर असं तो नाग म्हणून असतो आणि त्याचं फणा वगैरे आहे ना, खिडकीच्या बाहेर, झोपडीची जी खिडकी आहे त्याच्या बाहेरून त्याचे अनेक फणे असे निघताना असे दिसलेले आहेत. असं आता सगळं भिक्खू आहे ना, हा गाढ झोपेत आहे म्हणून तो ओरिजिनल रूपामध्ये आलेला आहे. आणि तिकडून अनेक म्हणजे जे भिक्खू पिंडपात करून येतात तर ते बघतात, अरे याच्या झोपडीमधून तर नागाचे फणे आलेले, खूप आवाढव्य असे आहे, आणि सगळे ओरडतात भिक्खू घाबरून. ते ओरडल्यामुळे काय होतंय की याची झोपमोड होते आणि हा एकदम आपल्या नाग रूपातून पुन्हा मनुष्य रूपात येतो. आणि ते भिक्खूंना कळतंय, ते घाबरतात सगळे, अरे हा तर नाग आहे, हा इद्धीनं मनुष्य झालेला आहे, भिक्खू झालेला आहे. मग त्याला घेऊन ते बुद्धाकडे जातात आणि बुद्ध म्हणतात, खरंच तू असं केलेलं आहे का? हो. तर म्हणे
भिक्खू संघ हा मनुष्य योनीसाठी आहे. मनुष्य असलेली व्यक्तीच भिक्खू संघात येऊ शकते. इतर योनीतले लोक येऊ शकत नाही. फार महत्वाचं वाक्य आहे त्यात. म्हणजे देव सुद्धा भिक्खू संघात येऊ शकत नाही, किंवा खालच्या योनीतले यक्ष वगैरे जे आहे, नाग, हे गंधर्व, कोणीही भिक्खू संघात प्रवेश घेऊ शकत नाही. बिकॉज दे आर नॉट ह्युमन बिंग. मनुष्य लोकांसाठी संघ आहे. आणि तुम्ही मनुष्य आहात, समजलं ना. आपण सर्व मनुष्य आहे, की आपण किती नशीबवाले आहे की आपल्याला संघात प्रवेश मिळू शकतो. जर ठरवलं तर आपण भिक्खू किंवा श्रामणेरी बनू शकतो, कारण तुम्ही मनुष्य आहात. आणि मग तो खूप नाराज होतो, नाही मला भिक्खू बनून राहायचं आहे. तर बुद्ध त्याला सल्ला देतात की तुला जर भिक्खू बनवून राहायचं असेल तर तू आता उपसताचं पालन कर. म्हणजे नाग योनीतला उपसताचं पालन कर, आणि मृत्यूनंतर मनुष्य रूपासाठी तू भावना कर, आणि मग मनुष्यात जन्मात आल्यावर मग भिक्खू संघात प्रवेश कर. म्हणजे लंबी काय म्हणतात, लांब हे आहे, प्रोसिजर आहे, पद्धत आहे, पण तीच योग्य पद्धत आहे. त्याच्याशिवाय दुसरी पद्धत नाही आहे. आणि म्हणून त्याला त्याच्यातून बाहेर तो खूप नाराज होऊन निघून जातो तिथून. आणि मग बुद्ध त्या गाथेमध्ये सांगतात, त्याचा फक्त मी आताच सांगतो, की हे नाग जे आहे किंवा त्या जीवाबद्दल त्यांनी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. हे 2 वेळेस आपलं म्हणजे लपवलेलं रूप लपवू शकत नाही, किंवा आपल्या ओरिजिनल फॉर्म मध्ये येतात 2 क्षणी. एक गाढ निद्रेत असताना, जसे की आता हे प्रसंग झालं, आणि दुसरं आहे मैथून करत असताना. त्यांना त्यांचं भान राहत नाही. ठीक आहे. तर अशा 2 वेळेस ते आपलं ओरिजिनल फॉर्म त्यांना टिकवता, म्हणजे ते डुप्लिकेट फॉर्म त्यांना टिकवता येत नाही. ते आपल्या ओरिजिनल नेचरवरच येतात, ओरिजिनल रूपावरच येतात. हा फार महत्वाचा संदर्भ आहे. म्हणून भिक्खू बनायच्या आधी जे अनेक प्रश्न विचारले जातात, त्यातला एक प्रश्न आहे, आर यू ह्युमन बिंग? तू मनुष्य आहे का, असा प्रश्न विचारला जातो. माहित आहे, हा नियम तेव्हापासून सुरू झाला जेव्हा त्या नागकुमाराने मनुष्य योनीत येऊन बोधिसत्व म्हणजे भिक्खू बनायचा प्रयत्न केला. फार महत्वाचा आहे. तर म्हणजे आई वडिलांची परवानगी घेतली का, तू राजाकडून पळून आलेला आहे का, तुला काही रोग आहे का, विशिष्ट प्रकारचे रोग आहेत का, असे काही प्रश्न विचारले जातात. तर बऱ्याच जणांना माहिती नाही की हे का विचारलं जात आहे. काय तू मनुष्य आहेस काय? अरे हे काय विचारायची पद्धत आहे का? हो, विचारायची पद्धत आहे, कारण अशा घटना घडलेल्या आहेत. ठीक आहे. इद्देने काही लोक असं केलेलं आहे, म्हणून हा प्रश्न विचारतो. तर थोडक्यात काय की मैथुन धर्म आणि गाढ निद्रा ते आपल्या ओरिजिनल फॉर्म मध्ये येतात. ठीक आहे. आणि दुसरं एक उदाहरण असं आहे की म्हणजे एक नागराजा जो असतो आणि एक मनुष्य राजा असतो, त्यांची खूप मैत्री होते. म्हणजे ती मोठी कथा आहे, जातं काय पुढे येणार आहे ते. त्यांची खूप मैत्री असते. आणि त्यात काय होतं की तो नागराजा जो आहे आपल्या नाग लोकात घेऊन जातो त्या राजाला, मनुष्य राजाला. आणि तिथं खूप ऐश्वर्य असते. ते नागराजा म्हणजे ऐश्वर्याचं प्रतीक आहे. तर जमिनीमध्ये त्याला खाली घेऊन जातात आणि मोठं अवाढव्य त्याचं नगर असतंय. जे काही प्रेशियस हे असतंय, महागडं जे सोनं, हिरे, मोती जे काय असेल ते धन जे आहे, वेल्दी म्हणतो ना आपण, ते असतं तिथे. आणि अनेक नागकुमारी, दासी वगैरे आपल्या राजासारखंच त्याचं विश्व असतं. तर तो एक नागकन्या, सुंदर नागकन्या या राजाला गिफ्ट देतो. ती पद्धत आहे म्हणजे त्यावेळेसची. तर ती नागकन्या आहे ना, ती मनुष्य योनीत येऊन राजासमोर येते, आणि मग राजा तिला घेऊन आपल्या नगरात जातो आणि तिच्यासोबत उपभोग करतो. म्हणजे तिला राणीसारखंच वागवतो. आता एकदा काय होत आहे, आता राजाला अनेक राण्या असतात, तुम्हाला माहितच आहे. तर या राणीला घेऊन आणि अनेक दासी किंवा बाकी सगळ्या मंडळीला घेऊन राजा उद्यानात येतो. आणि उद्यानात आल्यावर त्यांचं जे काही क्रीडा वगैरे असतात, जे काही खेळ असतील वगैरे सगळे करून, खाणं पिणं पार्टी जे असतं, आणि राजा मग उद्यानात आराम करत असतो बऱ्याच वेळा. तर राजा उद्यानात आराम केला तर कोणाच्या तरी मांडीवर झोपला असेल, कोणी पाय दाबत असतील, कोणी वारा घालत असेल, कोणी छत्र धरून असेल, जे काही पद्धत असेल ते असते. तर ही जी राणी आहे, ही नागकुमारी राणी, ही मनुष्य योनीत आहे, मनुष्य रूपात आहे की नाही. तर ती असं फिरता फिरता त्या उद्यानात आहे ना, तर तिला एक पॉन्ड मिळतो. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला,
कारंजा असतो का नाही, पाण्याचा हौद हौद असतो मोठा. आता राजाचा हौद चांगलाच असणार आहे, पाणी स्वच्छ असणार आहे. तर त्यात एक पान साप गेलेला असतो, पान सर्प म्हणतो ना आपण, पाण्यातला साप. तो त्या हौदामध्ये ती बघते आणि त्यात बघितल्यावर आहे ना, त्याची त्या राजकुमारीची म्हणजे ती नागकुमारीची त्याच्याबद्दल शारीरिक आकर्षण निर्माण होत आहे. आणि मग ही स्वतः नाग योनीत जाते आणि त्या सापासोबत, त्या पाण्यातल्या सापासोबत रतिक्रीडा करते, कामक्रीडा करते. आणि इकडे राजा उठतो, तो बघतो ही कुठे गेली, आणि इकडे तिकडे खूप शोधतो. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं ही पुन्हा साप बनून त्या सापासोबत क्रीडा करते ना, आता घाईघाईत मनुष्य रूपात येऊन माझ्या समोर येते. तर त्याला खूप राग येतो त्याचा आणि तो तिला मारतो, त्या नागकुमारीला. आणि मग ती रागाने आपल्या राज्यात जाते. तेव्हा मग हा राजा पण तिथे जातो आणि मग तो नागराजा म्हणतो की तू हिला मारायला नाही पाहिजे, असं असं सांगतं. आणि मग नंतर त्याला काही गोष्टी सांगतो तो, ते आपण कधीतरी जे जाता कथा येईल तर त्यावेळेस बघू. मला ही कथा सांगायचा उद्देश हा आहे की रतिक्रीडा किंवा सजातीय सोबत क्रीडा हे ना, हे फार महत्वाचा भाग आहे. ती एवढं तिला राजासोबत राहून सुद्धा तिला जेव्हा तिच्या जातीचा हे मिळाला, सजातीय साप मिळाला, तर ते ताबडतोब त्यात सगळं ऐश्वर सोडून ती तिकडे गेली आणि त्यासोबत क्रीडा केली. तर कुत्रा असेल, मांजर असेल, कोणताही प्राणी असेल ना, त्यांना त्यांचे जातीय सजातीय खूप आवडत असतात. लक्षात ठेवा, हा माझ्याशिवाय राहत नाही ना हा प्राणी, ती त्याची मजबुरी आहे. पण त्याला गिव्हन चॉईस, जर दुसरा कुत्रा किंवा दुसरा काही आणलं ना, मांजर किंवा दुसरा प्राणी, तर त्याला तोच आवडेल, कारण ते त्यांना जास्त मिक्स होतात, ते एका युनिटले आहेत. लक्षात ठेवा. तर कारण मी बघितलंय कुत्रे पाळणारे व्यक्ती किंवा मांजरी पाळणारे जे व्यक्ती जे काही मी ऑब्झर्व केलेले आहेत, त्यांची वर्तणूक खूप विचित्र असते, विकृत असते. असं नाही, त्यांना कुत्र्याबद्दल प्रेम असतं पण मनुष्याबद्दल प्रेम नसतंय. आणि आम्ही कुत्रा पाळतो, माझं असं आहे, माझा कुत्रा आहे, तर ते माणसाला पण दूर करतात, असे लोक मी बघितलेले आहेत. तर तो एक वेगळा विषय आहे, पण मला फोकस हेच करायचं आहे, सजातीय. जिथे आता हा किडा जो आहे, शेणकिडा, त्याला तो शेणकिडाच पाहिजे होता ना, हा राजा नको होता, कारण ते सजातीय नाही, त्यांची दुनिया वेगळी आहे. या प्राण्यांची पण दुनिया आपली वेगळी असते, नाईलाजाने ते आपल्यासोबत राहतात. आपण आपल्याला त्यांच्या आपल्या दुनियेत त्यांना कसं ऍडजस्ट करतो, पण ते दे आर नॉट मच कम्फर्टेबल. एक लक्षात ठेवा. तो एक म्हणजे 2 उदाहरणं मी तुम्हाला दिलेलं आहे. मैथून करताना जो विनय पेटकातलं उदाहरण आहे आणि दुसरं आहे ही नागकुमारी होता. आणि आता शेणकिड्याचं पण बघितलं, याच्याशी संबंधित या कथा आहेत. तर त्या दृष्टीनं सजातीय हा शब्द जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतंय. आणि आजच्या या जातकामध्ये आपण काय बघितलं, तर राजाचा प्रिय राणीचा मृत्यू, राजा दुःखात डुबणे, बोधिसत्व बरोबर तिथे जे लॉजिकली त्याला कसं उपदेश द्यायचा ते देणं, आपल्या इद्दीनं तिथे येऊन राजाला ती राणी कुठं उत्पन्न झाली त्याची वास्तव दर्शन करणे आणि संवाद मार्फत सत्य जे आहे की त्यांची दुनिया वेगळी आहे, तुझी दुनिया वेगळी आहे आणि मृत्यूनंतर आपली सगळ्याची दुनिया वेगळी असते. आपण हे सगळे उपासक उपासिका मृत्यूनंतर कुठे जाऊ माहिती नाही. ठीक आहे, आपले कर्मा किंवा विपाकानुसार आपण जाणार आहे. कोणी सुगतीमध्ये जाईल तर कोणी दुर्गतीमध्ये जाईल, हा जगाचा वैयक्तिक हे आहे. फक्त एवढंच आहे की आपण जर सुगतीत गेलो किंवा आपण मनुष्य योनीत असलो तर अपभूमीतले जे जीव आहेत, हे आपलेच नातेवाईक आहेत, आपलेच बंधू भगिनी, आपलेच माता पिता, आजी आजोबा, जे कोणी असतील ते आहेत. आणि त्यांनी कुशल कर्म केल्यामुळे त्यांना आपल्याला मेत्ता द्यायची आहे, त्यांना दान धर्म करून त्यांना वरच्या योनीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, जी बुद्धाची शिकवण आहे. तर असं हे आजचं एक छोटस जातक होतं, मला त्यावेळेस खूप आवडलं होतं असं. पण खूप गंभीर आहे, त्यातले काही मी वाक्य जे सांगितले ना, जुनं सुख दुःख तेव्हा विसरतो जेव्हा नवीन सुख दुःख येतं, ते पण मला खूप आवडलेलं आहे. सजातीय हा मुद्दा आवडलेला आहे. प्रत्येकाची प्रियॉरिटी जी आहे वेगवेगळ्या युनिटची त्यांची वेगवेगळी आहे, असे काही मुद्दे मला या कथेत जाणवले, जे मी तुमच्या समोर सांगितले. आधी सांगितल्याप्रमाणे कथा छोटीच होती आणि
पण ती छोटीच घ्यायची होती मला यावेळेस. आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यात तुम्ही जी ही तत्परता दाखवली किंवा तुम्ही जी पेशन्स ठेवले ऐकण्याचे, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. धम्मसाकच्या समूहाचे मी खूप आभारी आहे. आणि यातून जे काही पूर्ण अर्जित झालं असेल ते तुम्हाला मी वितरित करून सबका मंगल हो अशी भावना व्यक्त करून इथेच थांबतो. साधू साधू साधू. साधू साधू साधू. सरांनी खूपच सुंदर आणि मोजक्या भाषेत आपल्याला ही असं जातक वंदना समजून सांगितलेली आहे. मनुष्य जन्माला आला की मृत्यू होतोच, पण तो राजाने कशा प्रकारे त्याच्या राणीच्या मृत्यूला समजलं नाही. बोधिसत्वाने येऊन त्या राणीचा मृत्यू कुठे झालेला आहे हे त्याला समजावून सांगितलं. तसंच प्रत्येक प्राणी हा त्याच्या सहजातीय रूपासोबतच खुश राहतो हे सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. आजच्या व्याख्यानमालेला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. मंच प्रश्न उत्तरासाठी खुला केलेला आहे. म्हटलं सरांनी फार चांगल्या प्रकारे जातक समजून सांगितलं. मला एकच प्रश्न वाटतो की जी उपरी होती, उपरी मला महाराणी, जेव्हा तिने त्या किड्याच्या रूपात जन्म घेतला तेव्हा ती अशी का म्हणते की बा त्या राजाच्या मानेचा रक्ताचा घोट घेईल मी आणि माझ्या जो नवरा आहे किडा, चेनकिडा, त्याचे पाय धुईल त्याच्या रक्ताने, म्हणजे एवढा द्वेष का हे मला प्रश्न चांगला आहे, ऑब्झर्वेशन चांगला आहे. पण तिची जी मानसिकता आहे ना ती दाखवलेली आहे. तशी ती बेफिकिरच होती, ठीक आहे ना. म्हणूनच ती खालच्या योनीत गेली ना, एकदम किडा झाली ती. सुरुवातीला काय सांगितलं आहे, तिची चित्ताची अवस्था कशी होती, ती खूप अहंकारी होती है ना, रूप गर्विता होती. नंतर पमादी होती, म्हणजे खूप बेफिकीर राहायची, म्हणजे जे पाळायचं ते कधीच तिनं पाळलं नाही आणि कोणाचं कल्याण पण नाही केलं. हा तिचा स्वभावच होता. आता ती सुंदर असल्यामुळे राजाला आवडत होती, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण धम्माच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ती कधीच चांगली नव्हती. आणि नंतर तिची गती तशीच झाली, त्यामुळे तिचे विचार तसेच असणार आहे. आणि तिची प्रियॉरिटी काय आहे, आता रक्त प्यायला मिळालं, जनावरांचं रक्त पिण्याचं, म्हणजे हे किडे पितात आहे की नाही, शेणातले किडे ना, हे जनावराला चावून त्यांचं रक्त पितात, जसे डास रक्त पितात ना तसे. मग तिचं खाद्य काय आहे तर जनावराचं रक्त, कारण मनुष्याजवळ ती पोहोचू शकत नाही है ना. उलट मनुष्याची स्किन तर जास्त सॉफ्ट असते रक्त प्यायला, पण ते त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही ना. तिकडे कुठे राहतात ते शेणा, तिकडे तिकडे राहतात. तर त्याला जर चान्स मिळाला, गिव्हन चान्स, तर ते तर तिच्यासाठी पक्वान्नाच झालंय, पंचपक्वान्न. म्हणून मी त्याचं रक्त पिन. आता त्याचा डिटॅचमेंट आहे, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल त्याला काहीही आपुलकी नाही आहे, कारण आता तिचं जीवन जे आहे, मला फक्त रक्त आणि माझा पती समजा किंवा माझा पार्टनर, एवढीच तिची दुनिया आहे. आणि प्राण्याची दुनिया तेवढीच असते साधारण, म्हणजे स्वतःचं पोट भरणं याच्यातच त्याचा सगळा वेळ जातो. आणि आपलं सुरक्षितता आणि भोजन एवढंच त्याची प्रायोरिटी असते, जी त्यात दाखवलेली आहे. तर तुम्ही प्रश्न खूप छान विचारला. ठीक आहे सर, धन्यवाद सर. सर मी एक प्रश्न विचारू शकते? हो विचारा ना मॅडम. सर पण म्हणजे ही तुम्ही जे सांगितलं फार उत्तमरित्या तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं, पण मी थोडस कंटेम्पररी ह्याच्यात सुद्धा या जातकाला रिलेट करायचा एव्हरीडे मध्ये प्रयत्न करते. जसं आपल्या ऑफिसमध्ये मी प्राध्यापिका आहे, मी दिल्लीत असते आणि मी अर्थात माझा विषय हा वेगळा आहे. मी जेंडर स्टडीज शिकवते, पण आपल्याला जर एकूण आपल्याला असं कळलं कुठल्याही क्षणी की एखादी व्यक्ती अशी आहे, कारण आपण जे बघतो ते तसं नसतं, तुम्ही पण सांगितलं आणि ते आहे धम्मामध्ये वारंवार.
तर जेव्हा आपल्याला जाण होते ना, की तसं नाहीये आणि आपण जर सजग राहून डिस्टन्स केलं, तर मला असं वाटतं की ह्या जातकामधनं जे तुम्ही पुन्हा-पुन्हा सांगायचा प्रयत्न जे करत होते, की जसं सर्पयोनी आहे किंवा आपण एकूण बघतो असं माणसांचे असे वेगवेगळे रूप असतात किंवा वेगवेगळे असे स्वभाव असतात. तर मला असं वाटतं, की हे जातक त्याला सुद्धा ॲप्लिकेबल आहे, असं माझं मत आहे. मी जर चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता मला. थँक यू. नाही, आपण हा जो मंच आहे ना आपला, हा याचं नावच धम्मसाकच्चा आहे. ठीक आहे. हा आपला मंच आहे, याचं नावच धम्मसाकच्चा आहे आणि याच्यावर चर्चा घडून यायला पाहिजे. म्हणजे आम्ही तज्ञ आहे आणि बाकीचं फक्त ऐकायचं काम करायचं असं नाही आहे. आपण धम्म समजून घेत आहोत आणि आपल्याला जो कळलं तो तुमच्यापर्यंत पोहोचून देतो आम्ही सगळे वक्ते. ठीक आहे, धम्मसाकच्या मार्फत. त्यामुळं तुमचं जे मत आहे ना, ते फार महत्वाचं आहे आणि ते मांडणं पण फार महत्वाचं आहे. कारण शेअरिंग करणं आणि त्याच्यावर साधक बाधक चर्चा होणं हेच अपेक्षित आहे. मग ते मी चुकीचं विचारलं का किंवा माझा हे विचार चुकीचा, तो मनात बाळगायचा नाही तो. कारण त्याशिवाय क्लिअर होणार नाही ना. होऊ शकतं इनपुट मिळून आमच्यातही खूप सुधारणा होईल. तर मला फक्त तो तुमचं शेवटचा प्रश्न जो आहे म्हणजे ते नाही कळला मला. तो पुन्हा एकदा रिपीट केला तर बरं होईल. सर माझा प्रश्न म्हणजे असा क्लिअर होता, की आपण समजा त्याचे इम्प्लिकेशन्स कुठलीही जातक कथा आहे किंवा आपण जे पण वाचतो आहे, तर मला असं खूपदा वाटतं, की म्हणजे जे मी अनुभव घेते, की ते प्रत्यक्ष आपल्याला आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये सुद्धा दिसतं, जर आपण त्याला जोडून बघितलं तर कुठेतरी. असं माझी ही एक आर्ग्युमेंट आहे थोडक्यात. आणि नाही. हा, खूप हा, खूपदा असं असतं सर, की जसं आता राणीचंच उदाहरण जे दिलेलं आहे, तर खूपदा आपण जेव्हा बघतो अशा अनेक गोष्टी प्रॅक्टिसेसमध्ये सुद्धा, की त्या क्वालिटीज असतात अशा लोकांमध्येही असतात खूप, की म्हणजे आता बरेचदा माझा असा अनुभव आहे, की आपण काही करायला लागलो समजा धम्माचं, तर अतिशय वेगळ्या पद्धतीने काही अशा निगेटिव्ह एनर्जी येतात किंवा कुठेतरी असे अडथळे येतात कुठून ना कुठून. पण ते आपल्याला मग ते डिटरमिन करावं लागतं आणि तो रस्ता निघतो. तर माझ्या म्हणण्याचा असाच अर्थ होता, की तुम्ही खूप सुंदरपणे सांगितलं आणि प्रत्यक्षात आपल्याला हे अनुभव येतात असे, असं मला असं थोडक्यात म्हणायचं. असा प्रश्न नव्हता असं फारसं काही. थँक बरोबर. यू. ते एकदम योग्यच बोलले तुम्ही 100%. कारण ना याच्या आधी आपण म्हणजे नेहमीच चर्चा करतो की याचा दैनंदिन जीवनात कसा संदर्भ येतो किंवा रिलेशन कसा आहे, या कथेचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होऊ शकतो. तर असे लोक आहेत ना, प्रत्येक जातकामधून आपण बघतो की अशा घटना घडत असतात आजूबाजूला दैनंदिन जीवनात. आणि तेच जातकथा म्हणजे बुद्धाला काही नुसतं किड्या मकोड्याच्या कथा नव्हत्या सांगायच्या. त्यांना प्रत्येक प्राण्याचे स्वभावातून म्हणजे मनुष्य स्वभाव कसे मिळते जुळत आहेत ते पण आपण बघितलेलं आहे ना. आपण आता शेणकिडा म्हणतो आपण, ठीक आहे. आता थोडा वेळ असंच गृहीत धरा की ती राणी मेली नाही. आता राणी नाही, एक व्यक्ती धरू आपण, तुमची प्रिय व्यक्ती आहे आणि ती दूर गेली तुमच्यापासून. मग तो तुमचा भाऊ असेल, बहीण असेल किंवा आपल्याला तर आता माहित आहे की कौटुंबिक कलह किती होतात. बाप लेकाचे होतात, भाव भावाचे होतात, बहीण भावाचे होतात, आईचे मुलाचे होतात. कलह जे आहे ना, पती पत्नीचे होतात. हे कलह जे एका वेळेस प्रिय वाटतात, जे मुलं एका वेळेस तुम्हाला प्रिय असतात, त्यांचं सगळं तुम्ही पालन पोषण केलेले असतात, तेच तुमच्यापासून दूर जातात. आणि म्हणजे असे कित्येक लोक वृद्धाश्रमात राहतात किंवा त्यांना खर्चायला किंवा आपुलकीनं बोलणारे मुलं नाही आहेत या जीवनातलं, म्हणजे जर उदाहरण घेतलं तर ती किडाच झाला ना, त्या शेणकिड्यासारखंच झालं ना. तो तर जन्माचा फरक आहे म्हणा, योनीचा फरक आहे, पण मनुष्य योनीतच असं होत आहे की तुम्ही ज्याच्यावर खूप प्रेम केलेलं आहे किंवा ज्याला पालन पोषण केलेलं आहे तोच गद्दार निघतो आणि तोच म्हणजे पित्याला मारणारे, मातेला मारणारे पैशासाठी किंवा संपत्तीसाठी किंवा भावाला मारणारे
जीव घेणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. मी बघितलंय, म्हणजे चांगल्या घरातले लोक ज्यांना काही कमी नाही, पण पैशासाठी अलग राहतात. कधी मग भावाभावात भांडणं होतात तर आई एका मुलाकडे राहते त्याची बाजू घेऊन, आणि पिता दुसऱ्या मुलाकडे राहतो बाजू घेऊन. म्हणजे घरातच असे महाभारत घडत जात आहे असं म्हणतो आपण. तर हे शेणकिड्याची मानसिकता आहे ना अशी, असं गद्दारीची किंवा एकमेकाचं शोषण करण्याची, किंवा म्हणजे मैत्री भावना ठेवण्याची. धम्मापासून दूर जे दानशील वगैरे जे ते सगळं बाजूला करून फक्त संपत्तीच्या अहंकाराच्या मागे लागून आपसात मारामारा करापर्यंत लोक जातात. आणि तुम्ही धम्मा मार्गावर जायला लागले तर काही म्हणजे अडथळे असतातच त्यात. असं फक्त तुम्ही खंबीर पाहिजे. तुम्हाला फार जास्त करायची गरज नाही, थोडंच केलं पण मन लावून केलं तरी ते फार महत्वाचं असते. नकलीपणा खूप वाढलेला आहे, भ्रमितपणा खूप वाढलेला आहे. मागच्या या आठवड्यातही सांगितलं होतं मी की बुद्धगयाला गेल्यावर किती नकली लोक चिवर घालून फिरणारे ते बघितले. त्यांचं वर्तणूक एक एक टक्का पण चांगली नाही अशी काही आहेत. याचा अर्थ सगळे तसे आहेत असं नाही, पण अशी खूप वाईट परिस्थिती आलेली आहे. समाजाची नीतिमत्ता खूप घसरलेली आहे, आणि भांडवलशाही म्हणू आपण किंवा कॅपिटलिझम जे म्हणतो आपण, सगळे त्याच्या मागं लागलेले आहेत. पैसा पैसा पैसा. हो सर, हो, ते आम्हालाही इकडे अनुभवायला येतं. आणि मी काही इवन भंतेंच्याही सानिध्यात आले होते 1-2, पण मग ते आपल्याला इमिजिएटली कळतं की नाही, आपण डिस्टन्स केलं पाहिजे. अजून काहीच करू शकत नाही. नाही, म्हणून आपले जे आपण ही जी प्रत्येक आठवड्यानंतर म्हणजे ही मालिका सुरू केलेली आहे ना, कमीत कमी आपण आठवड्यातून 2 दिवस तर एक चांगलं धम्म किंवा एखादं चांगलं साहित्य वाचतो, त्याच्यावर चर्चा करतो ना, हे काही कमी नाही आहे. हे पुण्य अर्जितच नाही की तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा वेळ तुम्ही 2-2.5 तासापासून इथे देता धम्म ऐकण्यासाठी. म्हणजे बरोबर वेळेवर हजर राहता, वर्षानुवर्ष हजर राहता. हे फार मोठं डेडिकेशन आहे, फार मोठं डिव्होशन आहे. आणि तुम्ही दिल्लीला आहात, कोणी कॅनडा, अमेरिका, सौदी अरेबिया किंवा महाराष्ट्रातले इतर भागात किंवा राज्यात, इतर राज्यात पण असे काही लोक आहेत जो हा कार्यक्रम म्हणजे कायमचं बघत राहतात. आणि त्यांच्याच ताकदीमुळं आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळते की नाही, आपल्याला हे चालवायचं आहे, हे चालवायचं आहे असं. तर आपण धम्म ऐकत राहायचं, समजून घ्यायचं आणि चर्चा करायची, हेच आपलं उद्देश आहे. आणि चांगल्या लोकांच्या संपर्कात राहायचं. चांगले भिक्खू आहे, चांगले विद्वान आहे ना, पंडित लोकांचेच सेवन करायचं आहे ना, त्यांच्या संपर्कात राहायचं, मूर्खाच्या नाही. कोणी कसा वागला तरी त्यात जास्त अडकून जायचं नाही, सावध राहायचं. अशा बऱ्याच गोष्टी ज्या जातकामधून आलेल्या आहेत. आणि बुद्धालाही अनेक संकटाला सामोरे जावं लागलं, त्यांनी पण त्यातून मार्ग काढलेला. तोच आपला मार्ग आहे. आपल्यावरही खूप संकट येतात, त्यातून कसं बाहेर निघायचं ते आपल्याला या धम्मसाकाच्या किंवा बुद्धाच्या उद्देशातून कळतंय. छान. थँक्यू. जय भीम सर. माझा प्रश्न नाहीये, पण एक मुद्दा मला समजला, तो इथे मी सांगू इच्छिते. सांगणार. सर, आजचं लेक्चर तुमचं खूपच छान झालं ॲज ऑलवेज. मला 2 गोष्टी याच्यामधून समजल्या की पहिल्या गोष्टी ही पहिल्या याच्यामध्ये असं आहे की बोधिसत्व ऋषी होते आणि इद्धिवान ऋषी होते. तर जर आता आपण जेव्हा सांगतो की नाही, पाली शिकलं पाहिजे आणि बौद्ध धर्मच आपण फॉलो केला पाहिजे, पण काही लोक काय करतात, मग बौद्ध धर्म तर फॉलो करतात, सगळं सांगितल्याप्रमाणे करतात, पण इतर धर्मीयांचा द्वेष करायला सुरू करतात का नाही, तुम्ही हिंदू, तुम्ही हे असं बोगसपणा आहे, किंवा असं तुम्ही असं चमत्कार वगैरे असू शकत नाही. तर म्हणजे मला एक समजलं की ही अशी टीका टिप्पणी केली नाही पाहिजे, कारण बुद्धांच्या काळी जे इतर धर्म होते तर त्यांच्याबद्दल त्यांनी काहीही विधान केलेलं नाहीये. त्यांनी उलट त्यांना रिस्पेक्ट द्या असं सांगितलेलं आहे. मलाच फॉलो करा अशी त्यांची काही हे नव्हती, स्वतः बुद्धांची सुद्धा.
तर ही एक गोष्ट मला कळाली. आणि दुसरी गोष्ट ही कळाली की जेव्हा तो भिक्षू स्वतःच्या रूपात आला, तर आता नॉर्मली आपण प्रश्न विचारू शकतो की अरे बुद्धांना तर सगळंच कळत होतं, मग त्यांना कसं नाही कळालं की तो माणूस नाहीये? तर याचं उत्तर म्हणजे मला असं समजतं की बुद्धांना समजलंही असेल, पण जर त्यांना समजलं असतं आणि त्यांनी जर तिथेच मना केलं असतं तर विनय नसता बनला. तर त्यामुळे बुद्धांना तिथे मौन राहावं असं त्यांना नक्कीच वाटलं असेल, अदरवाईज ते प्रूव्ह झालं नसतं. तर या 2 गोष्टी मला समजल्या, ज्या माझ्या ज्ञानात मला भर भेटली. तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. अ, धन्यवाद मॅडम, तुम्ही प्रतिक्रिया दिली आणि दोन्ही प्रतिक्रिया एकदम योग्य आहे. म्हणजे दुसरी जी होती की म्हणजे पहिली होती की इतर धर्माला म्हणजे धर्माचं तर पालन करतो असं म्हणतात ते, पण इतर धर्माचा द्वेष करतात किंवा जातीचा द्वेष करतात. तर त्याचा अर्थ त्यांना धम्म कळलाच नाही आहे. कारण बुद्ध धम्म कधी कोणाला म्हणजे विद्वेष शिकतच नाही ना. विद्वेषाचं उपदेश कधीच बुद्धांना केलेला नाही. म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या आस्था असणारा दुसऱ्या धम्माचा, पंथाचा कधीच त्यांनी तिरस्कार केलेला नाही. त्यांच्यावर खूप अटॅक पण झाले, पण त्यांनी कधी हे केलं नाही. उलट असे असे प्रसंग आहे की बुद्ध कधी कधी लवकर उठले ना, तर ते जे परिव्राजक होते किंवा आजीवक होते, वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे ना, तर पिंडपातासाठी वेळ आहे, तर मग ते आहे ना अर्धा एक तास त्यांच्याकडे जाऊन बसायचे आणि चर्चा करायचे. आणि असे अनेक प्रसंग आहे बरं, एक नाही आहे. आपल्याला याच्यातही मिळेल तुम्हाला, दिघ निकायामध्ये मिळेल, मध्यम निकायामध्ये मिळेल. आणि बुद्धांना हे पण माहित आहे की हे शिष्य होणार नाहीये, पण एक जाऊन ते बी टाकायचं काम करायचं, ते जायचं, बसायचं, त्यांच्यासोबत चर्चा करायची, ते पण मान सन्मान करायचे बरं. ते समोर आले तर व्यवस्थित जे मॅनर्स असतात, जे एटिकेट्स असतात ते पाळायचे, त्यांच्याशी चर्चा करायची. जर बुद्ध असे करू शकत होते तर आपण का नाही करायचं? आपण आपण काय होतं की आपण वाचन नाही केलेलं. बुद्ध काय सांगतात ना ते वाचत नाही आपण. फक्त बुद्धानं समता मानली, बुद्धानं भेद मानला नाही, हे केलं नाही, ते केलं नाही असंच सांगतो. पण हेच आपल्या भाषणात असतंय. पण बुद्धांनी नक्की काय उपदेश दिला ते हे लोक वाचत नाही. म्हणून इतर धर्मावर ते बोलत राहतात, इतर धर्मातल्या चुका काढत राहतात, इतर जातीचं ते चुका काढत राहतात. पण इतरांचं काही काढायचं नाहीये. आपल्याला आपल्या चुका काढायच्या, आपला धम्म समजून घ्यायचा आहे, आपल्या चांगल्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आणि त्या लोकांना सांगायचं. तुमचं जे स्ट्रेंथ आहे, तुमची जी ताकद आहे, तुम्हाला वाटतं की बुद्ध खूप सर्वश्रेष्ठ आहे किंवा बुद्धाचा धम्म खूप सर्वश्रेष्ठ आहे, तर ते जे ज्या कारणासाठी तुम्हाला वाटतं की बुद्ध श्रेष्ठ आहे किंवा धम्म श्रेष्ठ आहे, तो लोकांपर्यंत पोहोचा ना. पहिले तुम्ही समजून घ्या अर्थात, आणि मग तो लोकांपर्यंत पोहोचा ना. नाही तर श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, बुद्ध सगळ्यात महान आहे, महान आहे. अरे महान आहे म्हणजे नक्की काय आहे? लोकांना कसं कळेल? लोकांना तुम्हाला सांगावं लागेल. तुम्ही आता आता तुम्हाला समजायला लागलं, वाचायला लागलं, पाली समजायला लागलं म्हणून तुम्ही बोलताय. पण जर 1.25 कोटी लोकसंख्या असेल भारताची, तर त्यात किती 1 कोटी लोकांना तरी माहिती आहे का? 10 लाख लोकांना तरी माहिती आहे का बुद्धांचे उपदेश भारतातल्या? मग सुशिक्षित लोकांना माहिती नाही आहे. पीएचडी झालेले किंवा अनेक लेखक, कवी त्यांना माहिती नाही आहे. इतर जे पंथाचे किंवा धर्माचे आहेत. तर तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की ते बुद्ध धम्माचं आपल्यालाच माहिती नाहीये, आत्ता माहिती होत आहे. तर ही परिवर्तनाची चळवळ असते ना, धम्मचक्र जे पुन्हा फिरत आहे, गतिमान होत आहे, रिवायवल ऑफ बुद्धिझम नंतर. आता ते हळूहळू वाढत आहे, लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि प्रत्येकाने त्यात सहभाग घ्यायला पाहिजे. त्यामुळे इतरांवर टीका नाही करायची, द्वेष नाही करायचा. ते सगळ्यात महत्वाचं आहे. इतरांवर तुम्ही द्वेष करून टीका करायला लागले तर समजायचं की तुमच्याजवळ सांगण्यासारखं काही नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. तर तुमचा तो मुद्दा एकदम बरोबर आहे. द्वेष शिकत नाही. तुम्ही बोलले की ते धम्माचं पालन करतात, पण ते खरं म्हटलं तर धम्माचं पालन व्यवस्थित करत नाही, त्यांना धम्म समजला नाही. आणि दुसरा एक काहीतरी मुद्दा सांगितला होता तुम्ही, पण स्किप झाला बुद्ध मला. ते जे नाग योनीतले जे होते, हा. त्या बुद्धांना समजलंच असेल ना की तो मनुष्य हो हो नाहीये, हो, ते पण तो ते मुद्दा. बोललेच नाहीयेत त्याला. कारण नंतर त्यांना विचारलं स्पष्ट. बरोबर आहे, तो पण खूप चांगला मुद्दा आहे की बुद्धाला माहित आहे तर त्यांनी पहिलीच का नाही रोखलं. तर बुद्ध काही गोष्टी घडू देतात.
जर त्याला प्रवज्जित होऊ दिलं नसतं तर मग असे अनेक लोक प्रयत्न केला असता ना, अनेक नागाने किंवा अनेक गंधर्वाने किंवा बाकी भिक्खूंना कळलंच नसतं की असं बी होतंय म्हणून. आता चमत्कारच झाला ना, एक नाग योनीतला व्यक्ती मनुष्य योनीत येऊन प्रवज्जित होतो. हे सगळ्या भिक्खू संघाला तर माहीतच नव्हतं. जेव्हा त्याचं खरं रूप माहीत झालं तेव्हा कळलं ना. तर ह्या गोष्टी घडू द्यायच्या असतात. म्हणून बुद्ध आहे ना, मधातच हस्तक्षेप करत नाही. ते पूर्ण झाल्यावर मग त्याचा पूर्ण त्याचा इलाज करतो म्हणतो ना आपण. तर दोन्ही मुद्दे तुमचे चांगले आहे मॅडम. बुद्ध होऊ देतात बऱ्याच गोष्टी. खूप खूप छान शिकवण आहे सर, खूप छान शिकवण आहे. म्हणजे आपणही एक उगाचच एखाद्या गोष्टीला अडथळा आणतो, तर ती आपण नाही केलं पाहिजे. म्हणजे हे होऊ द्या, कारण याचा परिणाम जो होईल त्याच्यावरून ठरेल की चांगलं होतं की वाईट होतं. खूपच छान होतं हे सर. थँक्यू. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुमचे मार्गदर्शन आम्हाला असेच वेळोवेळी लाभत असे, तसेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहावं ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्म साकतच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे यूट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो, हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी व धम्माचा मार्गदर्शन लाभ घेण्यासाठी सदैव तयार असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, तसेच कुटुंब नातेवाईकासोबत आणि शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत हे इतरांपर्यंत पोहोचूया, ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करू. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हितसुखाचा लाभ हो, या पुण्यात वसुंधरा साक्षरा. आज आपण इथेच थांबूया. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती नैना मॅडम धम्मपालन गाथेने करतील अशी मी त्यांना विनंती करते. मी घेते शोभाताई, अच्छा, मीच घेते. ठीक आहे. हा, ठीक. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सच्चित्तपरियोदपणम् एतं बुद्धाणशासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति तवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं धम्मो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अङ्गो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु